नमस्कार. इंद्रधनुच्या या आजच्या रविवार सकाळच्या व्याख्यान सत्रामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. खरं तर एक 20-3 आठवड्यापूर्वीच आपण एका अत्यंत वेगळ्या अशा स्वरूपाच्या कार्यक्रमासाठी, व्याख्यानासाठी याच प्लॅटफॉर्मवरून भेटलो होतो. श्रावण सुरू झाला होता आणि श्रावणाचे विविध रंग आपण या ऑनलाईन झूमच्या माध्यमातून आपण धनश्री लेलेंच्या तोंडून ऐकलेले होते. त्याचा आपण सर्वांनीच खूप चांगल्या रीतीने आनंद घेतला, त्याला भरभरून प्रतिसाद दिला. आणि त्यानंतर आज 15 ऑगस्टच्या कालच 15 ऑगस्ट आपला भारताचा स्वातंत्र्य दिन झालाय आणि त्या पार्श्वभूमीवर अर्थकारणाच्या बदलत्या दिशा आमच्या तुमच्या सर्वांच्या अशा एका वेगळ्या विषयावर आणि तितक्याच जिव्हाळ्याच्या विषयावर आज आपल्याशी संवाद साधणार आहेत दीपक करंजीकर सर. कालच माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आपल्याला संदेश दिलाय, मेक फॉर वर्ल्ड, मेक इन इंडिया होतं, आता आपण मेक फॉर वर्ल्डच्या दिशेने वाटचाल करतो आहोत. त्या दृष्टीनं जे काही अर्थकारणात बदल होत आहेत ते टिपणंही तितकंच महत्वाचं आहे. पण त्याचबरोबर गेल्या काही काळामध्ये करोनाच्या मुळे किंवा इतर अनेक गोष्टींमुळे आपणा सर्वांच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये जे अर्थकारणाच्या दृष्टीने जे बदल झालेले आहेत त्याचाही काहीसा साक्षेपी असा मागोवा आज आपण आपल्या या व्याख्यानातून आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आणि म्हणूनच एकूणच मायक्रो लेव्हल पासून मॅक्रो लेव्हल पर्यंतचा हा जो अर्थकारणाचा किंवा अर्थशास्त्राचा बदलत्या दिशा आहेत त्यांचा वेध घेणारे सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ श्री दीपक करंजीकर सर. करंजीकर सरांची ओळख करून द्यायची झाली तर खूप मोठं काम होईल असं मला वाटतं. आणि एखादा माणूस इतक्या विविध क्षेत्रांमध्ये इतक्या सुंदर पद्धतीनं मिसळून जाऊन कशा पद्धतीनं काम करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे करंजीकर सर. त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे एक सुंदर कोलाज आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गेले 30 वर्ष ते अर्थशास्त्र, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक, समाजशास्त्रज्ञ, व्यवस्थापन तज्ञ आणि याबरोबरच लेखक, अभिनेते अशा विविध प्रांतांमध्ये मुसाफिरी करतायत. जगातील 50 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रवास केल्यानंतर जवळजवळ 6 देशांमध्ये त्या प्रत्यक्ष कामाचा त्याने अनुभव त्यांचा आहे. अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवर बहुराष्ट्रीय प्रकल्पांचे यशस्वी व्यवस्थापन त्यांनी केलेलं आहे. कन्सोर्शियम ऑफ इन्फॉर्मेशन ऑफ सिस्टम एक्झिक्युटिव्ह या अमेरिकेतील CIO संस्थेचे ते संस्थापक सदस्य आहेत आणि अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कस्टमर केअर काउन्सिलवर त्यांनी काम केलेलं आहे. कॉमनवेल्थ देशांसाठी अनेक प्रशिक्षण वर्ग, सोशल इव्हेंट्स, व्यवस्थापन सेमिनार्स अशा माध्यमातून ते विविध क्षेत्रात कार्यरत असतात. अमेरिकेत वॉलस्ट्रीटच्या कार्यपद्धती, आर्थिक दहशतवाद, तेलाचे राजकारण, अमेरिकन धोरणं हे त्यांच्या अभ्यासाचे आणि व्याख्यानांचे विषय आहेत. भारतातल्या विविध कंपन्यांच्या वर ते डायरेक्टर बोर्डवर आहेत. आणि अर्थक्रांती हा जो एक नवीन कन्सेप्ट, नवीन प्रयोग आपल्या इथे होत आहे त्याचे ते राष्ट्रीय प्रवक्ताही आहेत. गेल्या 22 वर्षाच्या या आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचा जो व्यवस्थापनाचा अनुभव आहे त्यात सेल्स, विक्री आणि पणन, माहिती तंत्रज्ञान, जागतिक आउटसोर्सिंग, प्रोसेस रिइंजिनिअरिंग आणि ग्लोबल मर्जर्स आणि टेकओव्हर्स अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. बिझनेस ट्रान्सफॉर्मेशनसाठी त्यांनी स्वतःच असं एक मॉडेल केलं, कार्यपद्धती विकसित केली आणि त्या प्रारूपाला आज जगभर मान्यता मिळालेली आहे. चेंज मॅनेजमेंटचाही त्यांचा गेल्या 17 वर्षांचा अनुभव आहे. स्ट्रेस मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, लीडरशिप, पर्सनल कोचिंग, व्यक्तिमत्व विकास अशा वेगवेगळ्या सायकोलॉजिकल आणि मॅनेजरियल बिहेवियरसाठी ते कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये आणि त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांसाठी काम करत असतात. युनोच्या अभ्यास मंडळावरही त्यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर मायक्रोसॉफ्ट, अडोबी अशासारख्या नामवंत कंपन्यांच्या सल्लागार काउन्सिल मंडळावर ते सदस्य आहेत. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या तज्ञ समितीवर म्हणूनही कार्यरत आहेत आणि केंद्रीय सांस्कृतिक खात्याच्या
राष्ट्रीय कल्चरल मॅपिंग मिशनचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत. रेल विकास निगम या भारत सरकारचा जो उपक्रम आहे त्या कंपनीवर ते संचालक म्हणून कार्यरत आहेत. अशी प्रदीर्घ व्यावसायिक कारकीर्द असतानाच ज्या कौशल्यानं आणि ज्या एक्सपर्टीजनी ते मर्जर ॲक्विजिशन सांभाळतात, त्याच एक्सपर्टीजनी आणि त्याच मनपूर्वकतेने ते मला वाटतं मराठी साहित्यामध्येही मुसाफिरी करत असतात. मग ते ग्रेसच्या कवितांवर कधीतरी भाष्य करतील, कधी शांता शेळक्यांच्या कवितांवर भाष्य करतील, त्याच वेळेला त्यांच्या अनेक पुस्तकांमधून आणि त्यांची आवड जोपासत व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांमधूनही ते कामं करत असतात. 7 व्यावसायिक आणि 6 प्रायोगिक नाटकांमधून त्यांनी प्रमुख भूमिका केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर 2 वर्ष त्यांनी महाराष्ट्र राज्याचे उत्कृष्ट अभिनेत्याचे रौप्य पदकही मिळवलेले आहे. वेदातील शास्त्र, अर्थक्रांती, जागतिक अर्थकारण, महाराष्ट्राचे भवितव्य, विश्वपटलावरील भारत, अर्थसंकल्प अशा अनेक विषयांवर त्यांनी मराठीतून आणि इंग्रजीतून व्याख्यानं दिलेली आहेत. आजच्या विश्वाचे आर्त या पुस्तकाची 3री आवृत्ती, त्याचप्रमाणे जागतिक समस्या आणि वॉलस्ट्रीटच्या खेळ्यांवर त्यांचं पुस्तक पूर्ण झालेलं आहे. आणि घातसूत्र एक ग्रंथच म्हणावा लागेल अशा स्वरूपाचं जवळजवळ 800 पानांचं पुस्तक हा त्यांच्या एकूण साहित्यिक कारकिर्दीतला माइलस्टोन म्हणावा लागेल. अमेरिकेत संत ज्ञानेश्वरांवर त्यांनी मराठी नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केलं. भारताव्यतिरिक्तच्या इतर अनेक देशांमध्ये हिंदी आणि इंग्रजी भाषकांसाठी ते मराठी शिकवण्याचं, मराठी भाषा, मराठी कथा यांचे 100पेक्षा जास्त कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत. आणि एकूणच व्यावसायिक दृष्ट्या आणि मराठी सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचं जे योगदान आहे हे निश्चितपणे भरीव आहे. आणि म्हणून मी जसं मगाशी म्हटलं, हे व्यक्तिमत्व इतकं सुंदर कोलाज आहे. म्हणजे ते व्यावसायिक तज्ञ, व्यवस्थापन तज्ञ तर आहेतच, ते अर्थतज्ञ आहेत, पण त्याचबरोबरीनं लेखक, साहित्यिक आणि अभिनेते, दिग्दर्शक यामुळेही ते खूप त्यांची कार्यरत आहेत. असं एक बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपणाशी थेट अमेरिकेतून, सध्या ते गेले काही महिने अमेरिकेत आहेत, तर थेट अमेरिकेतून आपणाशी संवाद साधतायत. बदलणाऱ्या असणाऱ्या वेगवेगळ्या टाइम झोनचं लक्षात घेऊन आपण ही सकाळी 10:30ची वेळ इथे ठरवलेली आहे. त्यांच्या दृष्टीने खरं रात्री खूप उशिरा आहे, पण तरी ते खास आपल्यासाठी म्हणून आज रविवार, आपल्या सगळ्यांची रविवार सकाळ आपल्या सगळ्यांमध्ये होत असणाऱ्या अर्थकारणाच्या बदलांबद्दल आपल्याशी संवाद साधणार आहेत. मी करंजीकर सरांचं स्वागत करतो आणि आता पुढची सूत्र त्यांच्याकडे सुपूर्द करण्यापूर्वी 1-2 सूचना फक्त सर्व श्रोतृवर्गाला देतो. कारण हे माध्यम नवीन आहे, थोडं गडबड होऊ शकते. आपण सगळेच जण लाईव्ह कार्यक्रमांना सरावलेलो आहोत. आम्ही आमच्याकडून झूम सेटिंगच्या माध्यमातून सगळ्यांचे हे म्यूट केलेले आहेत, पण कृपया अनम्यूट करू नका स्वतःला, की जेणेकरून सरांना बोलताना त्रास होऊ शकेल. शक्य असेल तर आपले व्हिडिओजही बंद केलेत तर जास्त बरं पडेल. व्याख्यान झाल्यानंतर आपण काही निवडक प्रश्न सरांसाठी विचारू शकता. ते आपण चॅटबॉक्समध्ये विचारूया आणि वेळेची मर्यादा लक्षात घेऊन त्यातल्या काही ठराविक प्रश्नांना सर उत्तर देतील. तर पुन्हा एकदा सरांचं स्वागत, सर्व श्रोत्यांचं स्वागत. कार्यक्रमाचे इंद्रधनुला नेहमीच सपोर्ट करणारे जोशी एंटरप्राइजेस त्यांचंही स्वागत आणि धन्यवाद. आणि मी आता पुढची सूत्र करंजीकर सरांकडे सपोर्ट करतो. धन्यवाद सर. नमस्कार. तुम्हा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. कालच आपला स्वातंत्र्य दिन झाला आणि मला वाटतं जसं हे दशक आता संपत आलं तसं भारत जगाच्या अर्थपटलावर, राजकीय पटलावर आणि एकंदरीतच ज्याला जिओ पॉलिटिक्स म्हणतात अशा प्रतलावर भारताची आपली एक ओळख झालेली आहे. आजचा विषय आपला अर्थकारणाच्या बदलत्या दिशा असला तरी थोडा वेध घेताना मी कोरोनापासून सुरुवात करणार आहे. जगावर झालेले परिणाम, आपल्यावर झालेले परिणाम, नंतर इकॉनॉमिक्स कन्सेप्ट काय असतात, किती सोपे असतात खरं तर, त्याच्याबद्दलची थोडी माहिती शेअर करीन. आणि आज आपण देश म्हणून कुठे उभे आहोत आणि या सगळ्या 50,000 फुटावरून आपण खाली आल्यानंतर
मग रोजच्या आयुष्यामध्ये आपला गेम प्लॅन काय असला पाहिजे आर्थिक दृष्टीचा, त्याचा थोडा उहापोह करीन. तुम्हाला खूप प्रश्न असू शकतात. माझ्या पद्धतीने मी विषय सोपा करून सांगेन. त्या स्लाइड ज्या तुम्ही बघत असाल त्या इंग्लिशमध्ये असल्या तरी मी बोलणार मराठीत आहे, किंवा जर कोणी मराठी भाषिक नसतील तर मी मराठी इंग्लिश असं दोन्ही बोलू शकतो. पण मला वाटतं मराठीतला आपल्या व्याख्यानाचा विषय सगळ्यांना कळवला, त्यामुळे मराठी कळत असेल. आणि मधून मधून काही इंग्लिश शब्द येतील, पण त्याची काळजी करू नका. कुठलाही शंका असला तरी हात वरती करा, किंवा सगळं झाल्यावर आयोजकांनी केल्याप्रमाणे सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला मी आहे. हा जो एक कोरोना नावाची मोठी आपत्ती सध्या अजून जाते आहे, किंवा ज्यातनं आपण जातोय, तिचा एक कॅनव्हास फार प्रचंड आहे. म्हणजे आता जवळपास सगळ्यांना हे माहिती असेल, आकडे सगळ्यांना माहिती असतात, 2 मिलियनच्या वर माणसं केसेस आहेत. 20 मिलियनच्या वर. 1 मिलियन म्हणजे दशलक्ष, 20 मिलियन म्हणजे जवळपास 2 कोटीच्या वर लोकांना लागण झाली आहे, आणि 7.5 लाख लोक त्यात मृत्यू झालेले आहेत. ही जी आपत्ती आहे कोरोना नावाची, ही खूप वेगळ्या पद्धतीने, किंवा ज्याला आपण असं म्हणतो की सगळ्याच देशांना हिने एका रिसेशन मध्ये किंवा एका मंदीमध्ये लोटलेलं आहे. आणि 2020 हे जे वर्ष आहे ते जगाच्या दृष्टीने 1870 नंतर, ज्याला पर कॅपिटा उत्पन्न म्हणतात, म्हणजे प्रति मानशी उत्पन्न, दरमानशी उत्पन्न, जे एक आर्थिक परिस्थिती मोजण्याचा एक परिमाण आहे, त्याच्या हिशोबाने 1870 म्हणजे साधारणपणे प्रचंड 150 वर्षापूर्वी, त्यानंतर आता अशी परिस्थिती आलेली आहे की आता त्या लेवलला आपलं आर्थिक पर कॅपिटा उत्पन्न येऊन पोचलंय. जगाचा जो व्यापार आहे तो साधारणपणे 90 ट्रिलियन असतो. आपल्या देशाची जी जीडीपी आहे वर्षाचा तो 2.9 ट्रिलियन आहे. त्याच्या साधारणपणे 9 पट जगाचा व्यापार आहे. त्याच्या 6 पट जगाचा व्यापार आहे. आणि त्या व्यापारात साधारणपणे 9.5 ते 11% घट झाली आहे. दरवर्षी हा 2 ते 3% वाढत आलाय गेली 10 वर्ष, आणि त्यात मात्र घट 11% झाली आहे. म्हणजे ही वाढ जर गृहीत धरली साधारणपणे 12 ते 15%ची घट झालेली आहे. आता याच्यामध्ये काही गोष्टी अशा घडल्या आहेत की याच्यामुळे इतके वर्ष जगाने जी प्रगती केली, जग ज्या पद्धतीने पुढे आलं, ते सगळं परत रिव्हर्स करत एका विवक्षित मुद्द्याला येऊन थांबलाय. आणि दुसरं असं झालं की जगाने खूप प्रयत्न करून दारिद्र्य रेषेखालच्या लोकांना वरती आणण्याचे जे प्रयत्न केले, त्यात अनेक परत दशलक्ष, काही कोटी माणसं पुन्हा एक दारिद्र्य रेषेच्या खाली लोटली गेली आहेत. कारण 6 महिने जगाचे सगळे व्यवहार ठप्प आहेत. आता त्यामुळे एक मात्र अजून झालंय, कारण काही वेळेला कसं असतं, दुःखाला एक, जसं काळ्या ढगांना सोनेरी किनार असते असं म्हणतात, तसं दुःखाला एक चांगली बाजू असते. याने एक गोष्ट मात्र नक्की केली जगात, की जगातल्या सगळ्या ज्या फायनान्स मधल्या माल प्रॅक्टिस होत्या, ज्या अनुचित गोष्टी घडत होत्या, किंवा अनुचित गोष्टी घडत लोकांनी प्रगती म्हणून दाखवली होती, ते सगळं याच्यामुळे एक्सपोज झालं. म्हणजे सगळ्या जगातलं जे अकाउंटिंगच्या माल प्रॅक्टिस होत्या, ज्याला चुकीच्या पद्धतीने, किंवा ज्याला आपण म्हणतो की आपली प्रॉफिट दाखवायचं, कंपन्या दाखवत, तसं जगामध्येही देशांच्या प्रगती दाखवण्याचे सगळे मेजर्स आणि सगळ्यांचं पितळ उघडं पडलंय, आपल्या मराठी भाषेत म्हणायचं तर. आता मला असं वाटतं की जगात जे ऑइल आणि ऑइलच्या, म्हणजे मागचं दशक, मी नेहमी असं म्हणतो की मागचं शतक तेलाचं होतं, निदान 7 दशकं तरी. आता पुढचं जे असेल, उरलेली दशकं असतील ती, किंवा एक अख्खं शतक, ते डेटाचं असेल, माहितीचं असेल, डेमोग्राफीचं असेल. त्यामुळे पहिल्यांदा असं घडलंय 7 दशकात की तेलाच्या किमती, तेलावरचं राजकारण, तेलावरचं अर्थकारण, तेलावरचं जिओ पॉलिटिक्स, या सगळ्याला मर्यादा आल्या. तेल हा आता महत्वाचा फॅक्टर राहिलेला नाही. ही कूस अनेक वर्षानंतर बदलली गेली आहे. या कोरोना व्हायरसमुळे जगाचं साधारणपणे 3.6 ट्रिलियन, म्हणजे आपल्या वर्षाच्या राष्ट्रीय ठोकळ उत्पन्नामध्ये आणखी $700 बिलियन ऍड केले, 700 अब्ज डॉलर ऍड केले, तर जेवढं होईल तेवढं जगाचं नुकसान आतापर्यंत झालंय. म्हणजे एक जे आउटपुट असतं ते एवढ्याने कमी झालंय. जगाचा जो जीडीपी असतो तो 145 ट्रिलियन आहे. म्हणजे आपल्या देशाच्या जवळपास, म्हणजे जर तुम्ही 3 ने म्हटलं, 3 × 15 म्हणजे 15 पटी जास्त, म्हणजे 20-25 पटीच्या वर आहे. भारताचं नुकसान त्या मानाने जगाच्या तुलनेत कमी आहे, पण आपल्या दृष्टीने खूप मोठं आहे. आपण 26 लाख कोटी रुपयाचं आपलं नुकसान या सबंध कोरोनाच्या फेब्रुवारी पासून तर आता ऑगस्ट पर्यंतच्या, अगदी 14 ऑगस्ट पर्यंतच्या काळापर्यंत म्हटलं तरी चालेल, तर झालेलं आहे.
त्यामुळे हा या आपत्तीचा एक मोठा ज्याला कॅनव्हास किंवा प्रतल म्हणता येईल ते इतकं मोठं आहे. आता भारतातली थोडंसं परिस्थिती मला नेहमी सांगताना मी वेगळ्या अशा अर्थाने सांगतो, कारण मला असं वाटतं भारताच्या काल रात्रीपर्यंतच्या ज्या केसेस होत्या त्या ऍक्टिव्ह केसेस, त्याचे डिस्चार्ज झालेले पेशंट आणि डेथ या सगळ्याचा हा डाटा समोर आहे. त्याच्यातनं मला एक गोष्ट अशी दिसते की आपला रिकव्हरी रेट खूप चांगला आहे आणि आपला डेथ रेट कमी आहे. 2% माणसाच्या आसपास माणसं मृत्युमुखी पडली आहेत आणि 71 ते 72% हा रिकव्हरी रेट आहे. त्याचं कारण अनेक आहेत, त्या कारणाकडे आपण जाऊ किंवा त्या डिटेलमध्ये जायची आता गरज नाही. पण आपण जगाच्या तुलनेत 130 कोटी लोकसंख्येचा 134 कोटी प्रिसाइजली या लोकसंख्येचा देश एका अर्थाने या आपत्तीला फार धीराने सामोरा जातोय असं म्हणायला हरकत नाही. आपल्या आजूबाजूला आपल्याला खूप भारतात प्रकार दिसत असतील, मीडियातनं आपण ऐकत असाल, पण तरी जर मापन लावायचं झालं, मोजमाप करायचं झालं तर आपण अजूनही खूप चांगल्या परिस्थितीत आहोत. आता याच्यानंतर काय होणार आहे, म्हणजे उद्या हे सगळं समजा डिसेंबर पर्यंत लस मिळाली आणि नोव्हेंबर पर्यंत लस आली आणि हे सगळं सेटल झालं, तर एकदा मागे वळून आपण बघू, जसं आपल्या आयुष्याकडे आपण बघतो वैयक्तिक आयुष्यात, तसं जगाचं बघितलं तर काय होईल. ते एक नक्की आहे की अमेरिकेने आपली जगावर प्रभाव असण्याची जी पोझिशन होती, जी अवस्था होती, जो रुबाब होता तो गमावलेला आहे. आणि युरोपियन युनियन नावाचं जे एक बंच ऑफ कंट्रीज किंवा देशांचा समूह अमेरिकेला पर्याय म्हणून आर्थिक राजकारणातून किंवा इतर जिओ पॉलिटिक्स मधनं समोर आला होता, त्याने पण आपला रिलेव्हन्स किंवा आपला संदर्भ जगावर एक जगाची शक्ती म्हणून प्ले करण्याचा, खेळण्याचा तो गमावलाय. आता जगाचा इकॉनॉमिक फोकस जो आहे तो ऑस्ट्रेलियाकडे मागच्या दशकातच जसं 9/11 घडलं तसं शिफ्ट व्हायला सुरुवात झाली होती. तो गेली 2 दशकं ती सगळी परिस्थिती चीनने फार त्याला एन्जॉय केली असं म्हणता येईल. त्यांनी बऱ्यापैकी जगाचा फोकस आपल्याकडे घेतला. ती अर्थव्यवस्था 10% दरवर्षी वाढत होती एक दशकभर. आणि आत्ता मात्र असं घडलं या आपत्तीमुळे की चीनकडे लोक उदय शक्ती म्हणून बघत होते, जगाची पॉवर म्हणून बघत होते, पण या आपत्तीमुळे चीनने सगळ्यात मोठं काय झालं असेल तर आर्थिक नुकसान झालंय ते सोडून द्या, पण चीनने आपला विश्वास गमावलाय. आणि त्यामुळे आता एक नवीन जगाची जागतिक ज्याला राजकीय ज्याला ऑर्डर किंवा क्रम म्हणता येईल तो आता तो इन कुकिंग आहे, त्याला असं इंग्रजीमध्ये म्हणतात, तो तयार होतोय, तो शिजतोय. म्हणजे अमेरिकेने आपली पोझिशन गमावली आहे, युरोपियन युनियन एका आपत्तीच्या तडाख्यातच संपली आहे, तिचा रिलेव्हन्स कमी झालाय, चीनवरचा ट्रस्ट गेलाय आणि आता जग एका नवीन पॉलिटिकल किंवा अर्थराजकीय इको पॉलिटिकल ऑर्डरला किंवा क्रमाकडे जग बघतंय. चीनचं झालं काय की अमेरिकेने आणि युरोपने त्याला आयसोलेट केल्यामुळे, दूर केल्यामुळे अनेक त्या अमेरिकेने तर ट्रेडशी त्यांचा व्यापार संघर्ष सुरूच आहे, पण युरोपातल्याही बऱ्याचशा देशाने चीनशी व्यापार करण्याचा टेक्नॉलॉजी 5G टेक्नॉलॉजी हे सगळं नाकारत गेल्यामुळे ग्लोबल सप्लाय चेनला म्हणजे चीन जो पुरवठादार होता जगाचा की त्याची पोझिशन आता धोक्यात आलेली आहे. आता लक्षात असं आलं लोकांच्या की जो व्यापार करार असतात ते त्या करारामध्ये 2 देश असतात, तर एक देश लोकशाही असेल आणि दुसरा हुकुमशाही असेल तर हे चालणार नाही. त्यामुळे जग नेहमी लोकशाही चूज करतं, कारण तिथे तुमच्या म्हणण्याला से असतो, लोक तुमचं ऐकत असतात. तुम्ही कस्टमर जरी असलात तरी तुमच्या काय अडचणी समजून घेत असतात. आम्ही बनवते तुम्हाला घ्यावं लागेल किंवा आम्ही करू तो आम्ही म्हणू ती पूर्व दिशा, ही डिक्टेटरशिप चालत नाही. त्यामुळे लोकांनी चीनच्या ऐवजी डेमोक्रेसी हे स्वीकारायचं ठरवलंय, कारण त्यांच्या लक्षात असं आलं की या आपत्तीने चीनने जी लपवाछपवी केली आणि जे रेटून नेलं ते लोकांच्या लक्षात आलंय. भारताच्या दृष्टीने आपण एका क्रॉस रोडवर म्हणजे ज्याला चौफुला म्हणता येईल अशा रस्त्यावर उभं आर्थिक पुनरुत्थानाच्या दृष्टीने 1991 नंतर परत ही संधी आपल्याला एकदा आली आहे. 30 वर्षानंतर 29 प्रिसाइजली वर्षानंतर आपण पुन्हा एका अशा वळणावर येऊन उभे आहोत जिथून आपल्या आर्थिक मार्ग आता प्रशस्त होऊ शकतात किंवा वेगळ्या दिशेला जाऊ शकतात. आणि त्याला एक सपोर्टिंग असं आर्ग्युमेंट आहे किंवा सपोर्टिंग सिच्युएशन अशी आहे की आपल्या देशातलं सरकार स्थिर आहे. ते गेली 5 वर्ष स्थिर होतं, आता आणखी कुठलंही जोडतोड सरकार नाही. नंतर देशाचं डेमोक्रेसी असल्यामुळे देशाकडे जगाचा एक विश्वास, एक झुकणं म्हणतात, एक लिनिंग टुवर्ड्स म्हणतात किंवा तुमच्याकडे वळणं म्हणतात, ते जगाचं आपल्याकडे वाढलेलं आहे. आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरल ज्या कंडिशन आहेत आपल्या संरचनेच्या, आपल्या देशातल्या बाकी सगळ्या गोष्टींच्या, त्या 5 दशकामध्ये पण तर पहिल्यांदा असं घडतंय की त्या व्यवस्थित आहे. मी असं म्हणणार नाही की त्या ऍट क्लास 1 किंवा वर्ल्डच्या जगाच्या तुलनेत प्रगत देशाच्या तुलनेत आहेत,
पण या 5 दशकातल्या सगळ्यात बेस्ट आत्ता आहे. त्यामुळे हे 3 फॅक्टर ते आपल्याकडे वळून बघण्याकरता आपल्याला फायदेशीर आहेत. आता आपलं आणखीन काय बदलणार आहे, तर WTO जी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असते तिच्यामध्ये चीनने इतकी दादागिरी केली, चीनने इतक्या पद्धतीने आपले मुद्दे रेटत नेले, इतक्या पद्धतीने त्यांची कोंडी केली, इतक्या छोट्या छोट्या देशांना हाताशी धरून तिथे दादागिरी किंवा ज्याला पॉलिटिक्स म्हणता येईल ते खेळलं. त्यामुळे WTO जो होतं, अमेरिका पण WTOतनं अमेरिकेचा इंटरेस्ट संपला आणि वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापार संघटनेचं महत्व संपुष्टात आलं, कारण सेटलमेंट मेकॅनिझमच तो ऍक्सेप्टेबल झाला आणि त्यांना अनेक कारणं घडली. थोडक्यात वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जगाचा व्यापार नियंत्रित करणारी संघटना तिचं अस्तित्व हरवून बसली आहे. आता फ्री आणि ओपन ट्रेडचा युग पण संपत आलाय. आता हे गेटेड ग्लोबलायझेशन झालंय. म्हणजे एक काळ असा होता 91 नंतर जागतिकीकरण झालं होतं, सगळ्या देशांना आपले दरवाजे उघडायला सांगत होते, प्रत्येक देशामध्ये गुंतवणूक जात होती, त्या देशाचं जसं म्हणतो संबंध जग एक खेडं झालं होतं. तर आता या खेड्यामध्ये बारीक 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 दरवाजे किंवा फाटकं बसवली गेली आहेत. त्याला गेटेड ग्लोबलायझेशन असा शब्द मी वापरतो, कारण आता प्रत्येक देशाने आपल्या देशाचा इंटरेस्ट, आपलं स्वारस्य बघण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली आहे. जे आर्थिक संबंध होते ते राजकीय विश्वासावर अवलंबून आता याच्या पुढे होत जातील. ते देश किती प्रगती करतो, किती मोठा सप्लाय चेन आहे, किती मोठा पुरवठा करतो, यापेक्षा त्या देशातल्या राजकीय नेतृत्वावर विश्वास आहे की नाही याच्यावर आर्थिक संबंध जगाचे यापुढे ठरतील. कारण लोकांनी बघितलंय, जिथे आपण राजकीय नेतृत्वावर विश्वास न ठेवता किंवा दुर्लक्ष करून केवळ पुरवठादार आहे म्हणून जिथे गेलो, चीनकडे जग गेलं, जग तोंडावर पडलं या आपत्तीनंतर, कारण चीनने मुळात हे लपवून ठेवलं. भारताची जी पॉलिटिकल राजकीय अवस्था आहे ती अमेरिका, नंतर युरोपियन युनियन किंवा जपान यांना चीनपेक्षा जास्त जवळची आहे, कारण एक पारदर्शी डेमोक्रेसी, पारदर्शी लोकशाही आपल्या देशामध्ये आहेत. बऱ्याच लोकांना आपले पंतप्रधान इतक्या ठिकाणी का जाऊन आले, इतके दौरे केले, RTI मधनं हा रिपोर्ट आला, याचं काही वेळेला हे सगळ्यांना खूप आनंद वाटतो. पण आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे की आपल्या देशाची आत्ताची ही परिस्थिती, जगाने आपल्याकडे वळून बघणं, हे या गेल्या 5 वर्षातल्या अथक प्रयत्नातून घडलंय. कारण त्यामुळे आपल्याला स्वतःला, देशाला, जगाला जाऊन ओरडून सांगायला लागलं होतं की आम्ही तसे नाही आहोत, आमचं इम्प्रेशन जुनं सोडून द्या, आम्ही बदललो आहोत. आणि ते आपल्या माननीय पंतप्रधानांनी खूप कष्टपूर्वक केलं, त्याचं हे फळ आहे. आता युरोपियन युनियनने त्यांच्या एक ठराव करून मध्ये चायनाला एक अत्यंत व्यवस्थित पद्धतीने आर्थिक प्रतिस्पर्धी असं चायनाला त्यांनी लेबल केलं, की चायना दृष्टीने फार धोकादायक आहे. अमेरिकेतल्या ट्रम्प प्रशासनानंतर चीनला ते मेड इन चायना, चायनाची एक घोषणा अशी होती की 2025 पर्यंत जगातल्या प्रत्येक देशातली प्रत्येक वस्तू ही चीनने बनवली असेल. तो सबंध चायनाचा प्रकल्प ट्रम्प प्रशासनाने व्यापार संघर्षामध्ये धोक्यात आणलेला आहे. कारण चीनने या कोरोना आपत्तीच्या वेळेला असं लक्षात आलं की तो विश्वास ठेवण्याच्या लायकीचा देश नाही. जपानने पण चायनाला आपल्या सप्लाय चेनचे जे चायनात अवलंबून होते ती काढून टाकली. आपल्या स्वतःच्या कंपन्यांना जपानने अनेक इन्सेंटिव्ह द्यायला सुरुवात केली, हे सांगून की तुम्ही चायनातून बाहेर पडा, कारण ते मिडल किंगडम असं त्यांनी त्याला नाव ठेवलं. आता इकॉनॉमीज कशा करतायत याचा एक नेहमी मी एक भारताबद्दल नेहमी येतो. या जगातल्या इकॉनॉमी तुम्ही सांगितलं, या वेगवेगळ्या देशांची रेटिंग येते. वर्ल्ड बँक असं म्हणतं की साधारणपणे एवढी ग्रोथ या वर्षी होईल, 1.5 ते 2%, जगाची 1.5 ते 3% होईल. गोल्डमन सॅच म्हणते 1.6% होईल. हे सगळे वेगवेगळे मूडीज, या सगळ्या एजन्सीज आहेत, त्या जगाचं रेटिंग ठरवत असतात. जे IMFच्या भारतीय चीफ इकॉनॉमिस्ट आहेत पण त्या भारतीय आहेत, त्या पण तसंच म्हणतात की या लॉकडाऊन, या सगळ्या याच्यामुळे ग्रेट डिप्रेशनला आपण जाऊ शकतो. पण तुम्ही जर डाव्या बाजूचं माझ्या याच्यातलं एक स्लाइड बघितलं तर लक्षात असं येईल की जे प्रोजेक्शन्स आहेत, म्हणजे 1.9% जर ग्रोथ भारताची 2020 मध्ये झाली असेल, जर होणार असेल आपली GDP आपला, कारण आपला GDP साधारण 6.5% 7% होता, तो खाली यायची शक्यता होती आणि तो खाली येत गेला आणि ते नॅचरल आहे. पण आता शेती सुरू झाल्यानंतर परत त्यात थोडा फरक पडेल. त्यामुळे इयर एंडला 2020-21च्या आपण 1.9% वर जर पोहोचू आपल्या GDP ग्रोथला, तर पुढच्या वर्षी मात्र आपली जंप या लोकांच्या म्हणण्याप्रमाणे 7.4 पर्यंत जाऊ शकते. हे एक लक्षात ठेवण्यासारखं आहे. आता या नेमक्या याच्याने आपल्यावर परिणाम काय केला, तर मी एक चार्ट त्याचा असा विचार केला की आपण प्रत्येक फील्डमध्ये किती लोकसंख्या आपल्या देशाची काम करते. एक लक्षात घ्या, आपल्या देशाची लोकसंख्या, जी वर्किंग लोकसंख्या आहे ती 62 कोटी आहे. आपली लोकसंख्या किती आहे एकूण? वर्कफोर्स आपला 62 कोटी आहे, लोकसंख्या 134 कोटी आहे. त्यातला 62 कोटी हा वर्कफोर्स आहे आणि त्याच्यातले वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करणारी माणसं जी आहेत त्यांचा हा आकडा एक स्लाइड मी तुम्हाला दाखवतोय. लक्षात घ्या, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये 5.5 कोटी काम करतात,
कन्स्ट्रक्शन, रिअल इस्टेट जो बिझनेस आहे त्यात 5.5 कोटी लोक काम करतात. कन्झ्युमर रिटेल म्हणजे जे मॉल असतात किंवा किरकोळ विक्रीचे दुकानं असतात किंवा रस्त्यावर विकणार रिटेल जे म्हणजे किरकोळ विक्रेते असतात, त्या सगळ्या व्यवसायामध्ये साधारण 4.7 कोटी लोक काम करतात. पण शेतीमध्ये जवळपास 20.5 कोटी लोक काम करतात. तुम्ही हे अलोकेशन बघितल्यावर तुम्हाला कळेल की याच्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग जे 4 क्षेत्र त्यातलं टेक्सटाईल आहे, त्याच्यामध्ये मेटल्स आणि मायनिंग आहे, ऑइल गॅस आहे, फार्मास्युटिकल आहे, केमिकल इंडस्ट्री आहेत, ही सगळी जी उत्पादन क्षेत्र आहे याच्यामध्ये 5.5 कोटी लोक काम करतात. त्यामुळे एवढ्या एम्प्लॉयमेंटवर या क्षेत्रातल्या परिणाम झालेला आहे. आता याचा अर्थ किती याच्यातले परिणाम झालाय, तर जो काही आपला जीडीपी खाली येईल त्याच्यामुळे या क्षेत्राला फटका बसू शकतो. हे अपवाद फक्त शेतीचा आहे, कारण शेती ही पावसावर जास्त अवलंबून आहे आणि यावर्षी पाऊस चांगला आहे. मी त्याकडे येतो. आता भारताबद्दलचं काय एक गणित असं गंमत आहे की भारताचा परिणाम बघताना जगातल्या अनेक संस्था, जगातल्या अनेक मोठमोठ्या ऑर्गनायझेशन वेगवेगळे क्लेम करत असतात. पण मला नेहमी असं वाटतं की भारताची गंमत फार वेगळी आहे. त्याच्याकडे मी येणार आहे. आता यांनी सांगितलं होतं की एक साधारणपणे 2 कोटी लोकांचे जॉब जातील. इंटरनॅशनल जी लेबर ऑर्गनायझेशन आहे त्यांनी म्हटलं होतं की 400 मिलियन लोकांचे म्हणजे 40 कोटी लोक पॉवर्टी लाईन खाली परत दारिद्र्यरेषेखाली ढकलले जातील. आता एक सोशल सिस्टीम, सगळ्या आर्थिक परिस्थिती हे सगळ्या बदलल्या आहेत, सगळ्यात मान्य आहे. याच्यामध्ये अनेक नवीन नवीन प्रकारचे रेग्युलेशन यायला लागले आहेत. आता स्पर्धा वाढायला लागल्या आहेत. बिझनेस पार्टनर आपले बदललेले आहेत. हे सगळे जगाच्या बुद्धिबळाच्या पटावर, आर्थिक पटावर सगळ्या हालचाली झाल्या आहेत. सगळे राजे, प्यादे, घोडे त्यांनी आपापल्या जागा बदललेल्या आहेत. आणि हे सगळं असताना आपल्याबद्दल लोकांनी असंच म्हटलं होतं की आपल्यावर काय इम्पॅक्ट होईल, तर आपल्याकडे लोक बेरोजगार होतील, आपल्याकडे दारिद्र्यरेषेखाली लोक जास्त जातील, असं आपलं नुकसान याचं म्हटलं होतं. आता भारताचा असा विचार करताना मी जगाच्या परिमाणाने कधी विचार करत नाही. आणि त्याचं कारण आहे. त्याचं कारण असं आहे, त्याचं कारण आहे की आपली सोसायटी ही जी आहे, आपला जो समाज आहे तो एक्सचेंजवर अवलंबून आहे. तो ट्रान्झॅक्शनचा नाही, म्हणजे तो एखादा व्यवहार करत नाही. तो आदान प्रदानावर जगणारा समाज आहे. आता आदान प्रदान हे आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे आणि हे या सिच्युएशन मध्ये फार महत्वाचं आहे. कसं तुमच्या लक्षात येईल मी तुम्हाला एक्सप्लेन केल्यावर पुढे. पण हे लक्षात ठेवा, आपण अजूनही समाज व्यवस्था, कम्युनिटी स्ट्रक्चर जे असतात, मग ती जात व्यवस्था असेल किंवा ती एखाद्या शहरातले समाज असतील, काम करणारे समाज असतील, आणखीन कोणी वेगवेगळ्या प्रकारचे असतील, काही फॅमिली म्हणजे कुटुंब व्यवस्था असतील, त्यांची काही नातेसंबंध असतील, एक सोशल कोहिजन असेल, असं सगळं आपलं जगण्याची पद्धत आहे. आपली जगण्याची पद्धत इंडिव्हिज्युअल नाहीये. म्हणजे आपलं बेसिकली, आणि हे सगळं तुम्ही लक्षात अशा करता ठेवा, शेवटी मी जेव्हा तुमच्या गेम प्लॅन करणार आहे तुम्हाला हे सगळं लक्षात यायला लागेल. आपलं देणं हा आपला बेस आहे. आणि चॅरिटी आपल्याकडे इव्हेंट असू शकत नाही. 4 लोकांना अन्न दिलं, 4 लोकांना जेव घातलं, 4 लोकांना मदत केली, आपल्याकडे इव्हेंट होत नाही. बऱ्याच जगामध्ये, प्रगत देशांमध्ये कोणाकरताही काम करण्याचे सोशल क्रेडिट असतात, सोशल इव्हेंट असतात. दुसरं, डिमॉनिटायझेशन झालं तेव्हा सुद्धा आणि आता कोविड-19 मध्ये सुद्धा आपल्या या सोसायटीच्या परस्परावलंबित स्ट्रक्चरमुळे, त्या व्यवस्थेमुळे, ज्याला मी फॅमिलिझम असं म्हणतो, त्यामुळे आपण सर्व्हाइव्ह झालो. त्यामुळे आपण एकमेकाचा हात धरून या अरुंद दल्लीतून आपण पास होतोय आणि आपण निघून जाऊ. कारण आपण बंच ऑफ वैयक्तिक असे एकटे नाही आहोत. आपण एक तर फॅमिली आहोत किंवा आपण समाज आहोत आणि तो समाज एकत्रितपणे उभा राहतो. आणि जर सगळं जग जर आपापल्या कम्युनिटी. सर, सॉरी टू इंटरप्ट यू. तुम्ही जे स्लाइड्स रेफर करतायत ते विजिबल होत नाहीये. फक्त पहिली स्लाइडच विजिबल झाली, जी बिल्डिंगची आहे आणि जी इकॉनॉमी दाखवतायत ना, ती स्लाइड विजिबल आहे. बाकी पुढच्या स्लाइड दिसत नाहीये. आता येत आहे का? आता येत आहे? नाही, अजूनही तीच स्लाइड आहे. मगाची जी पहिल्यापासून आहे तीच स्लाइड आहे अजूनही. बाकी स्लाइड दिसल्याच नाही कुठल्या? नाही. अरे असं कसं झालं? मी तर ते शेअर केलंय. थांबा, परत एकदा शेअर करतो. दरवेळेला ते वेगळं शेअर करायला लागतं काय? आता दिसतंय का? आता आली पुढची स्लाइड, इकॉनॉमिक रियालिटी ऑफ इंडिया. आणि आता पुढच्या स्लाइड होत आहेत, रन होत आहेत. एकदा मी परत थोड्याच हे करतो, म्हणजे आता पण वाचता येणार नाही. ठीक आहे, आता हे एक्सप्लेन केलं सगळं. फक्त यातली शेवटच्या स्लाइडवर थांबतो, मग पुढे जातो. ओके सर, थँक्यू. आपल्या समाजाचं देणं हा बेसिक गोष्ट आहे. चॅरिटी आपल्याकडे मी सांगितलं तसं इव्हेंट असू शकत नाही. आपण देण्यावरचा समाज आहे. आपण वैयक्तिक नाही आहोत, आपण समाज, कुटुंब म्हणून, समाज म्हणून जगतो. मी त्याला फॅमिलिझम असं नाव देतं, मी असं म्हटलो. त्यामुळे आपण सोसायटी म्हणजे समाज म्हणून कुठल्याही संकटाला
एकमेकावर अवलंबून असल्यामुळे एकत्रितपणे सामोरे जातो आणि तो जगामध्ये फार रेअर गोष्ट आहे. संकटात लोकांनी धावून येणं आणि सतत एकत्र असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपला समाज हा वेगवेगळ्या कारणाने सतत एकत्र असतो. तो सणावारामुळे असेल, तो समाजामुळे असेल, तो जात व्यवस्थेमुळे असेल, तो आणखीन कुठल्या कम्युनिटीमुळे असेल, तो शहर, गाव, तालुका, खेड या पातळीवर असेल, तो वेगवेगळ्या काम करण्याच्या क्षेत्रामध्ये एकत्र येत असेल, पण तो समाज म्हणून येतो आणि त्याचा खूप फरक पडतो अशा आपत्तीच्या वेळेला. आणि सगळ्या जगाने जसं मी म्हटलं की गेटेड ग्लोबलायझेशन झालं, तसं मगाशी म्हटलं की ग्लोबलायझेशन जागतिकीकरण झालं, पण आता प्रत्येकाने आपल्या देशाभोवती कुंपणाखायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आपण आत्मनिर्भर पद्धतीने जाण्यामध्ये काहीही धोका नाही किंवा त्यात काही चुकीचं नाही. म्हणजे आपण आत्मनिर्भर होतो, काही लोक शंका काढतात आपलं कसं काय चालेल, जग सगळं एक आहे. हो, जग सगळं एक आहे आम्हाला मान्य आहे, पण जगाने आता गेट लावले आहेत अनेक अनेक देशांनी आपापल्या देशात काय व्हावं याचं. त्यामुळे आपण आपल्या पद्धतीने आपल्याला जाणं भाग आहे. आता मी इकॉनॉमिक रियालिटीकडे त्या स्लाइडवर परत येतो. ती स्लाइड म्हणजे एका मिनिटात तुम्हाला इकॉनॉमी काय असते ते एक सोप्या पद्धतीने तुम्हाला कळेल. आता ही स्लाइड दिसते का सर? दिसते. हे बघा, ही टाकी जी आहे ही आपल्या देशाची अर्थव्यवस्था आहे. अगदी सोपं त्याचं चित्र आहे. यातला प्रत्येक मजला हे सरकार आहे, आपली बिल्डिंग म्हणजे, आणि प्रत्येक मजल्यावर एक एक खर्चाचा मजला याच्याकरता सरकार खर्च करतं. जसं आपल्या बिल्डिंगमध्ये एक अंडरग्राऊंड टाकी असते, त्यात पाणी असतं. ते पाणी आपण पंपाने वरच्या टाकीत आणतो आणि वरच्या टाकून प्रत्येक घरामध्ये पाणी जातं. इथे पाण्याचा अर्थ आहे पैसा. काय घडतं आपल्या बिल्डिंगमध्ये की एका टाकीतलं पाणी वर उचललं तर या टाकीला म्हणायचं खालच्या नॅशनल इकॉनॉमी, हे राष्ट्रीय अर्थव्यवस्था आहे. देशात तयार होणारा पैसा, आपला जीडीपी हा सगळा इथे आहे. तिथून पाणी वर उचललं जातं आणि त्यातनं आपल्या देशाला महसूल मिळतो. वरच्या टाकी म्हणजे महसुलाची टाकी आहे, कारण देशाचं उत्पन्न, रेव्हेन्यू म्हणजे हा महसूल, त्याची टाकी वरती ती ओव्हरहेड टँक जिला आपण म्हणतो. आता गंमत अशी होती 2013 सालापर्यंत, आणि अजूनही काही प्रमाणात आहे, पूर्ण गेलंय असं नाही. तर हे जे पाईप होते वर पाणी न्यायचे, म्हणजे अर्थव्यवस्थेतनं देशाच्या उत्पन्नाकरता येणारा जो पैसा होता त्याच्यामध्ये जी पाईपलाईन होती, टॅक्सची पाईपलाईन होती, म्हणजे ती कर व्यवस्थेची पाईपलाईन होती. त्या करांच्या निमित्ताने सरकारकडे उत्पन्न येतं. तर ती पाईपलाईन जुनी झाली होती, त्यात अनेक पाईप कॉम्प्लिकेट झाली होती, ती खूप त्यात गुंतागुंत झाली होती. ते काही जुने पाईप फाटले असतील, कारण कोणी फोडले असतील, कोणी कट केले असतील, त्याला अनेक कारण आहेत. म्हणून त्या ह्याच्यातनं पाणी गळून वरच्या टाकीत जात नव्हतं, देशाचं उत्पन्न कमी होत होतं. त्याचं कारण होतं कॉम्प्लेक्स टॅक्सेशन सिस्टीम, अत्यंत गुंतागुंतीची टॅक्सेशन सिस्टीम होती. तेव्हा आपले 71 प्रकारचे वेगवेगळे टॅक्स आपण भरत होतो. तर त्यातनं पैसा बाहेर पडायचा. आता नेहमी असं असतं की लोकांना काय असतं, पैशाबद्दल थोडी गंमत सांगतो. पैसा इकॉनॉमीमध्ये कसा असतो, तर पैसा हवेसारखा आहे, पैसा हा माध्यम असला पाहिजे. आता आपण सगळे बसून श्वास घेतो तेव्हा आपण असं म्हणू शकतो का की मी श्वास घेणार आहे, कोणी घ्यायचा नाही, त्या खोलीतल्या दुसऱ्या माणसाने, आपण असं म्हणू शकत नाही. कारण मुळात हवा ही प्रत्येकाला वापरण्याकरता असते. एक्झॅक्टली तसा पैसा हा अर्थव्यवस्थेत असतो, सगळ्यांच्या वापराकरता असतो. जेव्हा तो पैसा आपण मोठमोठ्या नोटांमध्ये ठेवतो तेव्हा तो पैसा त्याची वस्तू होते. माझ्या पाकिटात 2000 रुपयाची नोट असेल तर ती कोणालाही वापरता येत नाही, ती माझ्या मालकीची होऊन बसते. ती जर बँकेत असेल तर बँक पैसा ठेवूच शकत नाही, त्यांना पैसा तातडीने कोणाला तरी वापरायला द्यायला लागतो. म्हणून पैसा हा माध्यमासारखा अर्थव्यवस्था असतो. आता इथे काय झालं गोंधळ की टॅक्सेशन पाईपलाईन, ज्या टॅक्समुळे देशाला महसूल मिळावा, देशाच्या सरकार चालवण्याकरता पैसा उपलब्ध व्हावा, त्या कॉम्प्लेक्स असल्यामुळे, तितकी जाळ्या गुंतागुंतीची असल्यामुळे त्यातनं पैसा बाहेर पडायला लागला, त्यातनं पाणी बाहेर पडायला लागलं, जे आपण चित्रात दिसतो. आता वरती जेवढं पाणी अर्ध टाकी गेलं तेवढ्या याच्यातनं प्रत्येक मजल्यावर पाणी द्यायला सुरुवात केली. त्यातला एक मजला होता की आपण जे कर्ज घेतो त्याच्यावरचं व्याज, तो सगळ्यात पहिला मजला म्हणून तो वरती येते, आधी फेडायला लागतो. दुसरं असतं सरकार चालवण्याचा खर्च, जो आपल्या देशामध्ये 61% रुपयातले 61 पैसे सरकार चालवायला लागतात, राज्य आणि केंद्र सरकार मिळून, त्यांचे पगार, सरकारच्या सगळ्या व्यवस्था. नंतर येतं महत्वाचा मजला तो राष्ट्रीय सुरक्षा, त्यात लष्कर आलं, पोलीस आले, सगळे देशांतर्गत सगळं सुरक्षा बलं आली, त्यांच्याकरता पैसा द्यायला लागतो. आणि चौथा जो मजला आहे तो असतो तळमजला, त्यात इन्फ्रास्ट्रक्चर, शेती आणि रस्त्यावरच्या सामान्य माणसाच्या गरजा भागवण्याकरता देणारा पैसा. आता या 3 मजल्यात वरच्या टाकीतलं पाणी संपल्यामुळे खालच्या मजल्यावर कधीही पाणी आलेलं नव्हतं. आणि शिवाय या पाईपलाईन मध्ये असा एक गोंधळ होता, जे एकदा आपले माजी पंतप्रधान राजीव गांधी म्हटले होते की 1 रुपया जेव्हा मी देतो तेव्हा 15 पैसे गरीबापर्यंत पोहोचतात, म्हणजे 85 पैसे कुठेतरी लीक होतात, आणि त्या लीकला आपण करप्शन असं म्हणतो.
त्यामुळे या दोन बाहेर पडणाऱ्या पैशांच्या प्रवाहाने एकीकडे ज्याला ब्लॅक मनी म्हणायचं, लेफ्ट साईडला जो रेव्हेन्यू साईड आहे, आणि उजव्या साईडला जी एक्सपेन्स साईड आहे त्या साईडला करप्शन असं म्हणायचं, दोन तळी गोळा व्हायला लागली. पुढे काय झालं? आपल्या अर्थकारणाची फार गमतीशीर स्लाइड आहे, नीट लक्ष देऊन बघा. नंतर असं झालं की आपल्या सरकारने टँकर मागायला सुरुवात केली. सरकारला वाटलं की वर्षा ह्याच्यात पाणी कमी पडते, म्हणजे खालच्या टाकीतच पाणी नाहीये. मग टँकर आणला. त्या टँकरचं नाव FDI किंवा SEZ किंवा FII, सगळ्या परदेशात नेणारी गुंतवणूक. आता आपल्या बिल्डिंगमध्ये जर रोज टँकरवाला यायला लागला तर आपल्याला काय सांगेल की हे गेट उघडा, इकडे फरशा बसवा, इकडे फ्लोरिंग करा, इकडून गाडी अशी फिरत नाही, ते होणार नाही. तो त्याच्या अटी आपल्यावर टाकायला लागतो, जेव्हा खरं आपण त्याला काम दिलेलं असतं. त्यामुळे जे परदेशी गुंतवणुकी येतात त्यामुळे हळूहळू आपल्या बिल्डिंगवरचे आपले हक्क, ती बिल्डिंग चालवण्याचा आपली पद्धती, त्याच्यावर बंधनं यायला लागतात. आणि ते होत जात. कोणी फुकट मदत करत नाही. तर सरकारला काही वाईट नव्हतं, सरकारने आपले टँकर आणायला सुरुवात केली, परदेशी गुंतवणूक यायला सुरुवात झाली. आता हे जे दोन थारोळी होती काळ्या पैशाची जी जमा होत होती करप्शन आणि ब्लॅक मनी टॅक्सेशनमुळे, त्या थारोळीतून एक अंडरग्राऊंड पाईपलाईन तयार झाली आणि त्याच्यावर तीन गोष्टी पोचल्या गेल्या, जायला लागल्या, अजूनही काही प्रमाणात जात आहेत. एक करप्ट पॉलिटिक्स, अत्यंत करप्ट अशी ब्युरोक्रेसी, आणि करप्ट अशा बिझनेस प्रॅक्टिसेस, ज्याला व्यापार पद्धती म्हणतात, त्या अत्यंत भ्रष्टाचारी अशा. आणि या जो पैसा जमा होत होता तो पैसा याच्याकरता वापरला गेला आणि परत सामान्य माणूस खालच्या मजल्यावरचा बिल्डिंगमध्ये पाणी न आल्यामुळे आपल्या हातात बादली घेऊन जो पैशाकरता फिरत होता, जो मदतीकरता फिरत होता, त्याला त्याच पाईपलाईन मधून पैसा घ्यायला लागला. 3% महिना व्याजानं शेतकऱ्यांनी कर्ज घेतली, मजुरांनी कर्ज घेतली, छोट्या व्यावसायिकांनी कर्ज घेतली आणि त्या कर्जात ते बुडून जायला लागले. त्यामुळे या करप्ट पॉलिटिक्स, करप्ट ब्युरोक्रेसी, करप्ट बिझनेस प्रॅक्टिसेस, या सगळ्या करप्शनमुळे, आणखीन अंडरग्राऊंड इकॉनॉमीने बसलेल्या सगळ्या दलालांमुळे, सावकारांमुळे, या दलाली लोकांमुळे त्या माणसापर्यंत काहीच पोचेना आणि शेवटी तो सामान्य माणूस एका थेंबाला पण वंचित झाला. यात दुसरी एक गोष्ट अशी घडली की या तिन्ही गोष्टीच्या करप्ट झालेल्या या तळ्यांमध्ये एक वेगळी गोष्ट पोचली जायला लागली. तिचं नाव ऑर्गनाइज क्राईम, अँटी सोशल, अँटी नॅशनल एलिमेंट, त्यांची वाढ व्हायला लागली. आणि ती किती झाली? तर एक दिवशी त्यांचा आकार या बिल्डिंगच्या साईज एवढा झाला. ही या देशाची इकॉनॉमिक रियालिटी आहे आणि ही आपण नीट समजून घेतली पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर इलेक्शन एक्सपेन्सेस त्या करप्ट प्रॅक्टिसेस पण जायला लागले. मग बॅलेट बॉक्स, आपल्याला माहिती आहे आपला प्रत्येक उमेदवार किती त्याला खर्च दाखवायची परवानगी आणि तो किती खर्च करतो आणि किती दाखवतो ऍफिडेव्हिटवर. तर या सगळ्या प्रॅक्टिस सुरू झाल्या कारण अंडरग्राऊंड इकॉनॉमी ही देशाच्या इकॉनॉमीपेक्षा बळकट होत गेली आणि त्या इकॉनॉमी अवलंबून इतर तत्व पण बळकट होत गेली. हे 2013 पर्यंत होतं असं मी जेव्हा म्हणतो त्याचा अर्थ असा असतो की अजूनही सगळं मिटलंय असं मी म्हणणार नाही. प्लीज डोंट गेट मी रॉंग. माझं एवढंच म्हणणं असतं की त्याच्यानंतर मात्र आपल्या देशात काही सुधारणा घडल्या. त्या सुधारणा कशा घडल्या? तर GST नावाचा एक देशाने एक टॅक्स आला. त्याच्यामुळे अमुक राज्यात माल बनवला तर स्वस्त पडेल आणि तमुक राज्यात बनवला तर महाग पडेल, हा फरक संपला. अगदी आसाममधून आता आसाममध्ये जरी एखादी गोष्ट बनवली तरी ती महाराष्ट्र इतक्याच किमतीत बनवू शकते. नाही तर पूर्वी सगळे उद्योजक गुजरातमध्ये जायचे कारण गुजरातमध्ये रिस्ट्रिक्शन्स कमी होते. आता याची गरज राहिली नाही. कुठल्याही मालाला राज्यांच्या सीमा संपल्या, तिथले जकात कर संपले, तिथले एंट्री टॅक्स संपले आणि एक टॅक्स आला. 17 टॅक्स एकत्र करून 71 पैकी सरकारने एक टॅक्सचं बंडल तयार केलं, त्याचं नाव GST ठेवलं. आणि एक लक्षात ठेवा, जगामध्ये एवढ्या मोठ्या साईजमध्ये GST इम्प्लिमेंट केलेला आपला एकमेव देश आहे. जगातल्या 3 देशांनी GST इम्प्लिमेंट केले आणि त्यांना इम्प्लिमेंट करायला किमान 5 ते 8 वर्ष लागली. एका ठिकाणी अजून इम्प्लिमेंट झालेलं नाही. पण मी त्यांच्यावर वेळ घालवणार नाही. आपला एकमेव देश आहे ज्याने अमुक एका पिरियडमध्ये 1 वर्षामध्ये म्हणा अगोदर त्रास झाला असेल पण तो केला आणि त्यामुळे त्या रियालिटीत फरक पडला. दुसरी गोष्ट अशी घडली की दलाल बंद झाले. डायरेक्ट 31 कोटी कुटुंबांची बँक अकाउंट उघडल्यामुळे, एक लक्षात ठेवा, इकॉनॉमी मधली सगळ्यात मोठी गोष्ट अशी असते डिमांड आणि सप्लाय, असं आपण इकॉनॉमीला समजतो, बरोबर? तर डिमांड जी असते ती 2 गोष्टींनी डिफाईन होते. एक असते तुमची माझी गरज आणि 131 कोटी लोकांच्या गरजा सारख्या असतात. आणि दुसरी गोष्ट असते ती गरज भागवण्याची माझी क्रयशक्ती, म्हणजे ती गरज भागवण्याकरता काही वस्तू खरेदी करण्याची माझी अवकात, माझी क्षमता. आपल्या देशामध्ये असं घडतं की जवळपास 134 कोटी लोकांना सारख्या गरजा आहेत, सगळ्यांना सारखं हवंय जगायला, चांगले स्तर हवेत, पण त्यातले केवळ 42 कोटी लोक आपल्या गरजा भागवू शकतात कमी अधिक प्रमाणात. म्हणजे जवळपास 80-90 कोटी लोक आपल्या गरजा भागवू शकत नाहीत. त्यांना पुरेसं मिळत नाही ज्यातनं ते आपल्या गरजा भागवू शकतील. आणि यातल्या अनेक लोकांचे बँक अकाउंट सुद्धा नव्हते.
2014 साली बँक अकाउंट निघाले तेव्हा लोकांना वाटलं होतं बँकेवाले काय 0 पैशाचे अकाउंट ठेवून काय करायचे, पण सरकारच्या स्कीम मधनं सरकार जो पैसा वाटतं अनेक स्कीम मधनं लोकांपर्यंत पोहोचतो तो त्यांच्या बँक अकाउंट मध्ये जायला लागला आणि त्यामुळे वाचलेले सरकारचे पैसे किती असतील तर दरवर्षी साधारणपणे आपले 91,000 कोटी रुपये सरकारचे वाचले जे या मधल्या दलालांमधून लोकांपर्यंत पोहोचत नव्हते. आता डायरेक्ट लोकांच्या हातात पैसा जायला लागला. त्यामुळे या दोन साईडच्या ज्या पाईपलाईन तुम्हाला मी दाखवल्या, करप्शनच्या पाईपलाईन मध्ये थोडीशी तिथले आपण लिकेज काही कमी करत आणले आणि टॅक्सेशन सिस्टीम मधल्या काही पाईप आपण सरळ केले, त्यामुळे देशाच्या महसुलामध्ये उत्पन्नात पण वाढ झाली. आपल्या देशातले टॅक्स पेअर होते 3 कोटी टॅक्स पेअर होते ते आता वाढत गेले. टॅक्सेशन मध्ये अनेक प्रकारचे बदल अजून पण अपेक्षित आहेत. स्लाइड दिसते का सर तुम्हाला? पुढची स्लाइड दिसते? दिसते सर. हा, इंडिया युनिक अलोकेशन इन द वर्ल्ड. आता एक लक्षात ठेवा, आपली प्लेसमेंट जगात फार डिफरंट आहे. मी तुम्हाला म्हटलं 62 कोटी आपलं काम करणारे लोक या देशामध्ये एकूण 134 कोटीमध्ये. ते लहान मुलं काम करत नाही, पण त्याचं मी तुम्हाला मुद्दामून तसं वाटू नये म्हणून तुम्हाला एक आकडा खाली दिलेला आहे. 0 ते 14 या वयोगटात काम करणारे 62 कोटीपैकी 26% लोक आहेत. म्हणजे आपल्याकडे बालमजूर आहेत. 15 ते 61 मधले 67% लोक काम करतात आणि 61च्या वर फक्त 7% लोक काम करतात. तर हा या 62 कोटींचा डिव्हिजन आहे. दुसरं आपण एक लक्षात घ्या की 3 जे राष्ट्रीय उत्पन्नाचे मापदंड मानले जातात, एक कृषी क्षेत्र, दुसरं उद्योग आणि तिसरं सेवा. तर आपल्याकडे गंमत बघा कशी आहे की कृषी क्षेत्रामध्ये जवळपास 26 कोटी लोक काम करतात आणि देशाच्या उत्पन्नाचा वाटा फक्त 16% आहे. 1956 साली या देशातल्या कृषीचा वाटा देशाच्या त्यावेळेच्या उत्पन्नामध्ये 81% होता. उद्योगाचा वाटा 25%, 15 कोटी लोक काम करतात आणि 25% साधारणपणे. सर्व्हिसेस जे 1991 नंतर आपल्याला, मी तसं नेहमी म्हणतो की आपल्याला 2 बोटं पकडायला आपल्याला संधी होती, एक मॅन्युफॅक्चरिंग आणि एक सर्व्हिसचं. पण आपल्या देशातलं इन्फ्रास्ट्रक्चर, सडक, पाणी, बिजली या बेसिक गोष्टी इतक्या तुटपुंज्या होत्या की आपल्याला सर्व्हिसचं बोट पकडायला लागलं. त्याने आपल्या देशाला रेव्हेन्यू दिला, पण मी अजून विनोदाने असं म्हणतो की दुसऱ्याच्या नळाखाली बसून आंघोळ केल्यासारखं आहे सर्व्हिस म्हणजे. उद्या अमेरिका आणि या लोकांना आपलं चीप वाटतं लेबर, आपलं पर्सनल हे लोकांचं म्हणजे जे पगार असतात ते, म्हणून आपल्याला काम देतात. ते हळूहळू कामं आटत चालली. आता आपल्याला दुसऱ्या देशांकडे जायला लागतंय. तर सर्व्हिस साधारणपणे 20 कोटी लोक काम करतात आणि त्याचा वाटा 50% आपल्या उत्पन्नामध्ये आहे. म्हणजे आपलं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे त्याच्यातलं 50% उत्पन्न या सर्व्हिस क्षेत्रामुळे येतं. ही जेव्हा आपण आनंदाची गोष्ट म्हणतो तेव्हा त्याचा एक अर्थ असा आहे की याच्यावरचं 50% उत्पन्न आपलं जगावर अवलंबून आहे. जगाने आपल्याला काम दिलं सर्व्हिसेसचं, तर हे 50% उत्पन्न आहे. आपलं खरं उत्पन्न आहे ते 25 आणि 15, 25 आणि 16, 41% देशांतर्गत उत्पन्न आहे. त्याला वेल्थ असं म्हणतात. कारखानदारी आणि शेतीमध्ये संपत्ती तयार होते. शेअर बाजारात संपत्ती तयार होत नाही, कारखानदारी आणि ह्याच्यात शेतीमध्ये होते. ती करण्याची आपली क्षमता आता अर्धी 41% आहे. दुसरं, भारतामध्ये एक गंमत अशी आहे की इन्फॉर्मल सेक्टर जो आहे, म्हणजे या सेक्टरमध्ये बसलेले जे इन्फॉर्मल लोक आहेत की जे रस्त्यावरचे किरकोळ विक्रेते आहेत ना, अगदी त्याला रिटेलर म्हणतात, अगदी बारीक बारीक, तिथे जवळपास 90% एम्प्लॉयमेंट आहे आणि ते देशाच्या जीडीपीच्या 50% कॉन्ट्रीब्युट करतात. ते अक्रॉस तिन्ही सेक्शन जातात की जे रिटेल आहे, किरकोळ आहे, म्हणजे सबलेट जे कामं असतात, दुसऱ्याला काम दिलं, म्हणजे आता एक इंडस्ट्रीमध्ये असेल तर एक मोठे उद्योग असतो, तो छोट्या गॅरेजमध्ये काम देतो. तर अशी जे इन्फॉर्मल सेक्टर आहेत त्याची संख्या ते 90% आपल्या वर्कफोर्सचे आहेत. वर्कफोर्स 90% तिथे काम करतो, त्याचा 50% आपल्या उत्पन्नात वाट आहे. आता ही स्लाइड थोडीशी तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर, डिजिटलायझेशन हे वाटेल, पण कोरोनामुळे काय घडलं तुम्हाला ते मला सांगायचं आहे आणि कुठे आपले चान्सेस आहे, तिथे मी येणार नंतर आपल्या वैयक्तिक आयुष्याकडे येईल. आता आपण जसं म्हटलं तसं क्रॉस रोड उभं आहे. आता आपलं हळूहळू काय झालं, या डिमॉनिटायझेशनचा एक असा फायदा झाला की आपली इकॉनॉमी पटकन, म्हणजे बँक अकाउंटमध्ये सगळ्यांच्या याच्यात पैसे जमा व्हायला लागले, डायरेक्ट मधले दलाल संपले. तसं ते आलेले पैसे खर्च करताना डिजिटल, म्हणजे फोन पे, गुगल पे, अमुक पे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की ज्याला ई पेमेंट सर्व्हिस म्हणतात, कॅशच्या रोखीचे व्यवहार कमी झाले आणि हे व्यवहार जास्त झाले. फारसे बँकेत न जाता बँकेतल्या खात्याचे पैसे लोक आपला साधा मोबाईल फोन वापरून, मोबाईल फोनच आपला झाला ना एखाद्या डिजिटल इकॉनॉमीचा मोठा आपला भागीदार बनला. आणि त्या डिमॉनिटायझेशन तर डिजिटल इकॉनॉमीने आपल्याकडे खूप वेग घेतला. मी क्रेडिट कार्ड म्हणत नाही, डेबिट कार्ड म्हणतो आहे. डिजिटल इकॉनॉमीमध्ये एक पेईंग फ्रॉम फ्युचर ते क्रेडिट कार्ड असतं. मी ते क्रेडिट डेबिट कार्डचा गोंधळ करू नका. जी रोखीशिवायचा व्यवहार होतो
त्याची संख्या एकदम वाढली. आता आपलं काय गंमत होणार आहे, डिजिटल इकॉनॉमी म्हणजे ज्याला आपण म्हणजे रोखीची इकॉनॉमी म्हणणार नाही, जी बँक व्यवहारात थ्रू होईल, कार्ड थ्रू होईल, अशा इकॉनॉमीचं हे वाढत जाईल. तसं मॅन्युफॅक्चरिंगला आपल्या उत्पादन क्षेत्रामध्ये, कारखानदारीमध्ये इन्व्हेस्टमेंट यायला लागेल. कारण पैसा जो कॅश असते, रोखीचा पैसा, त्याचा ट्रेस घेता येत नाही. जो पैसा तुम्ही बँके थ्रू ट्रान्झॅक्ट होतो, त्या बँकिंग इन्क्लुजमुळे त्याचा मागोवा घेता येतो, त्याच्या पाऊलखुणा आपल्याला सापडतात. रोखीचं पाऊलखुणा सापडत नाही, कॅश कोणाच्या हातातून कुठे गेली कळत नाही. त्यामुळे त्या सगळ्याला लोकांना एम्पॉवरमेंट आली, लोक पेपरलेस, कॅशलेस असं ट्रान्झॅक्शन करायला लागले. त्यामुळे आपल्या देशाच्या म्हणजे एक लक्षात ठेवा, चीन जेव्हा कारखानदारीकडे 91 साली गेला, तेव्हा चीनमध्ये कदाचित इन्फ्रास्ट्रक्चर होतं, रस्ते, पाणी, वीज देत होते, पण डिजिटल इकॉनॉमी नव्हती. त्यामुळे त्यांना संबंध तो स्पीड घेऊन 10% त्यांचा ग्रोथ रेट व्हायला साधारणपणे 15 ते 16 वर्ष जायला लागली. तसं आपलं होणार नाही. चीनने 1980 सालापासून कारखानदारीचं हे सुरू केलं होतं. आपलं तसं होणार नाही. डिजिटल इकॉनॉमीमुळे आपलं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, जे आपलं त्याचं ज्याला फॉर्मलायझेशन म्हणतात, म्हणजे त्याचं पटकन त्या याच्यावर जाणं, एक फॉर्मल तयार होणं, त्याची औपचारिकता पूर्ण होणं, हे फार पटकन होणार आहे. आता भारताचं अजून काय झालंय, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे चीनवरचा विश्वास गेल्यामुळे, पण फोकस आशियाकडे असल्यामुळे भारत आता ग्लोबल सप्लायमध्ये फार मोठं काम करू शकतो. तुम्हाला खोटं वाटेल, काही मी इथे मुद्दामून आकडे ठेवलेले आहेत. आपण साधारणपणे 2013 साली 25 कोटी सेलफोन इम्पोर्ट करत होतो. मागच्या वर्षी आपण 4.5 कोटी ते 5 कोटी सेलफोन एक्सपोर्ट केलेले आहेत. आपल्या भारतात सेलफोन बनायला लागलेत आणि ही फार मोठी झेप आहे. चीनला कदाचित हे व्हायला 8 वर्ष लागली असते, आपण 4 वर्षात हे केलेलं आहे. 4G जे आहे त्याचं पेनिट्रेशन 2016 साली फक्त 8% होतं. 4G बोलत होते. 3 वर्षामध्ये ते 50% पर्यंत गेलंय. ऍव्हरेज जो मोबाईल डाटाचा जो युसेज आहे तो 8 पटीने वाढलाय. म्हणजे 11.2 GB पर युजर डाटा पर मंथ वापरत होता, तो 2019 तर तो इतका म्हणजे जवळपास 8 पटीने वरती गेला. भारताचं ग्रोसरी मार्केट पण फार मोठं आहे आणि ते मॉलमध्ये नाहीये, ते रिटेलर शॉपमध्ये आहे. ते जवळपास $900 बिलियन आहे, 900 अब्ज डॉलरचं मार्केट आहे. पण त्याच्यामध्ये ई कॉमर्सचं जे पेनिट्रेशन आहे, किंवा ई कॉमर्स म्हणजे ते जे ई प्लॅटफॉर्मवर जे अमेझॉन सारखं किंवा असा कुठला एक इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म ज्याच्यावरून तुम्ही खरेदी करू शकता, ते पेनिट्रेशन फक्त 3% आहे. हे कशाकरता मी सांगतोय, हा इथे संधी आहे पुढे, की इथे तुमच्यापैकी व्यावसायिकांना ही संधी आहे. तुम्ही ई कॉमर्सच्या पेनिट्रेशन मध्ये गेलात तर तुम्हाला कदाचित आता त्याच्याकरता असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर फार सोयीचं आहे. आपलं साधारणपणे असं म्हणतायत की नोमुरा बिझनेस नावाचं एक इंडेक्स आहे भारतामध्ये. त्याचं असं म्हणणं आहे की 71.8% तो जो 70 मार्क ऍक्टिव्हिटी आपली हळूहळू आता या कोरोना नंतरची तो वाढत चालली. ऑगस्ट 9ला त्यांनी ऑगस्ट 9चा हा डाटा दिलेला आहे की एम्प्लॉयमेंट ट्रेंड ते आता पटापट परत सगळे कोरोना पूर्वीच्या याला जायला लागलेत. लोक काय म्हणत, तो व्यवसाय कदाचित एखादा व्यवसाय बंद असेल, तो ट्रॅक बंद झाला असेल, एखाद्या पेंटिंग इंडस्ट्री मधल्या पेंटला ऑटोमोबाईल इंडस्ट्रीनं चालल्यामुळे फारसा उठाव नसेल, पण त्यात डायव्हर्शन बऱ्यापैकी घडलेलं आहे. त्यामुळे पेस ऑफ रिकव्हरी हा वाढत चाललाय, असा एका नोमुरा इंडेक्सचं असं म्हणणं आहे. आणि नोमुरा इंडेक्स हा तशा अर्थाने देशातला प्रतिष्ठित इंडेक्स मानला जातो. ऑटोमोबाईल मध्ये हे प्रत्येक हा डाटा आहे. ऑटोमोबाईल मध्ये काय झालंय, मार्केट किती याचं आहे, 53 बिलियनचं आहे. प्री कोविडला काय होतं तर 20 लाख युनिट विकत होते. जून बुकिंग आता हळूहळू 75-80% आलंय. आणि व्हॉल्युम्स डेफिनेटली ड्रॉप होणार आहे, कारण एका पब्लिक ट्रान्सपोर्टने मोठा त्यात वाटा घेतलाय, मेट्रो तयार झालाय. नेहमी लोक असं म्हणतात की ऑटोमोबाईल इंडस्ट्री किती जाईल. मला असं वाटतं ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला इलेक्ट्रिक कार आल्यानंतर आणखीन भवितव्य कमी होईल. तुमच्यापैकी जे पण कोणी ऑटोमोबाईल मध्ये काम करत असाल, सप्लाय चेन मध्ये काम करत असाल, त्यांनी कृपया आपला बिझनेस डायव्हर्ट करा. कारण 18,000 मुव्हिंग पार्ट असलेली डिझेल कंबशनची कार ही इलेक्ट्रिक कारमध्ये फक्त 25 ते 30 पार्ट आहेत, मुव्हिंग पार्ट्स आहेत. त्यामुळे तेवढी सप्लाय चेन त्याची कमी होणार आहे. फिजिकल रिटेल जे 900-800 बिलियन तुम्हाला सांगितलं, त्याच्यामधली ग्रोथ मात्र प्रचंड होणार आहे. फक्त त्याला ई प्लॅटफॉर्म कोणीतरी द्यायची गरज आहे. नंतर ई कॉमर्स तुम्हाला मी सांगितलं. रिअल इस्टेटमध्ये अत्यंत मोठमोठ्या माल प्रॅक्टिसेस झाल्या, विशेषतः डिमॉनिटायझेशनच्या आधी रोखीचे व्यवहार जास्त होते. 70% पर्यंत घराचा ब्लॅक, 30% पर्यंत ते एक मोठा तो मुळे किंवा काही मोजक्या लोकांच्या हव्यासामुळे तो अख्खा इंडस्ट्री आणि 5-6 कोटी कामगार हल्ली इंडस्ट्री धोक्यामध्ये आलेली आहे.
तिच्यामध्ये आता सरकारने 2022 पर्यंत प्रत्येकाला घर द्यायचं म्हणल्यानंतर सरकार आणि ती उपलब्ध असलेली देशामधली 2.5 कोटी घरं आज देशात रिकामी आहेत. त्याच्यामध्ये पण त्यात बदल घडायला सुरुवात झाली आहे. आता कोरोनाच्या याच्यात या सगळ्या डल पिरियडमध्ये किंवा ज्याला आपण पॉज पिरियड म्हणतो त्याच्यामध्ये अनेक लोकांनी त्याचा एक जो स्टॉक घेतला असं लक्षात आलं की प्राईम मिनिस्टर निवास योजना जी आहे तिचे 4 वेगवेगळे स्तर करत गेले आणि तिला जर उपलब्ध असलेली घरं जोडून देता आली तर बिल्डर लोकांचे अडकलेले पैसे बाहेर येतील आणि सरकारच्या पण योजना पूर्ण होतील. रेस्टॉरंटमध्ये ही पूर्ण आपली पद्धत बदलणार. मी पद्धत बदलल्यानंतर पुन्हा याच्याकडे येतो. आपल्या आयुष्यावर परिणाम काय होणार ते पण आधी कव्हर करतो, मग याच्याकडे येतो. आणि आपला अनएम्प्लॉयमेंट रेट हा जो अत्यंत वाढला होता कोरोनाच्या सुरुवातीच्या काळामध्ये 25% पर्यंत गेला होता, तो आता हळूहळू परत अनएम्प्लॉयमेंट रेट खाली यायला सुरुवात झाली आहे. म्हणजे रोजगार मिळायला सुरुवात झाली आहे. माझी पूर्वीचीच नोकरी मला कायम मिळेल त्या पद्धतीने मी बिझनेस करेल असं कृपया करून समजू नका. या कोरोनाने आपली कूच बदलली आहे. आपल्याला वेगळ्या पद्धतीने बिझनेस करायला लागतील आणि त्यामुळे जे स्किल सेट असतात ते स्किल सेट आपला विकनेस होऊ शकतो ते आपल्याला बदलायला लागतील. भारताची लेबर कॉस्ट अजूनही जगामध्ये फक्त इंडोनेशिया आणि बांगलादेशपेक्षा जास्त आहे. बाकी जगाच्या तुलनेत अजूनही आपली लेबर कॉस्ट कमी आहे आणि हा आपल्याला फार मोठा ऍडव्हान्टेज आहे. मलेशियाची लेबर कॉस्ट बघा, चायनाची बघा आणि भारताची बघा, इतका फरक आहे. आणि भारतातला जो युथ आहे तो भारत हा तरुण होणारा देश आहे, चायना हा वृद्ध होणारा देश आहे. भारतात मी मगाशी तुम्हाला दाखवलं 61% 60% लोक वर्कफोर्स मधले आहेत. बाकीचे लोक असतील तरी फार त्याची संख्या नाही. सगळ्यात मोठा वर्कफोर्स 50 ते 61 मध्ये, त्यामुळे 50 ते 40 मध्ये आणखीन जास्त आहे. 52 कोटी लोक असतील. 2025 पर्यंत आपला वर्कफोर्स त्या लेवलला असणार आहे. पंतप्रधानांनी आत्मनिर्भर सांगितलं तेव्हा बऱ्याच लोकांना ते काहीतरी आपलं यांनी भाषण केलं असं वाटलं, पण त्याचे फार मोठे परिणाम कसे घडले, त्यांनी नंतर काय केलं त्याची तुम्हाला मी तपशील आता देऊ इच्छितो. एक तर लक्षात घ्या, कोरोनामुळे एक सगळ्यात मोठी गोष्ट झाली की भारत पारतंत्र्यानंतर पहिल्यांदा म्हणजे 3 पट 40 कोटीचा 130 कोटी देश होऊन पहिल्यांदा कोरोनामुळे युनाईट झाला. त्यांनी पंतप्रधानांनी ही मास मुवमेंट मध्ये केली. कोणाला तरी त्यात थट्टा वाटली असेल, पण एखादा क्रायसिस येतो तेव्हा मास मुवमेंट लागते. लोकांना एकत्र करण्याला काहीतरी एक ओवायला एक दोरा लागतो सुट्या मण्यांना, आणि त्यामुळे याचा आपण उपयोग करून घेतला. एक असं लक्षात आलं की ग्रामीण भाग हा जास्त स्मार्ट आहे शहरी भागापेक्षा. मला अनेक ग्रामीण भागातले मी मध्ये सेमिनार घेतले, माझं लोकांनी सांगितलं की आमची गावं आम्ही रस्तेच बंद करून टाकले लोकांना यायचं. सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्न येत नाही, बाहेरून येणार लोक आम्ही कमी करून टाकले. शहरांमध्ये असं होऊ शकलं नाही कारण शहरात जास्त पॉप्युलेशन राहते, पण स्मार्ट ग्रामीण भागातल्या लोकांनी या दुखण्याकडे किंवा याच्याकडे भीतीशिवाय बघितलं. एक संकट आणि संकटाचा मुकाबला म्हणून बघितलं. शहरात फिअर फॅक्टर फार जास्त होता अशा विविध संस्थांचा अहवाल आहे. इंडियन फायनान्शियल स्ट्रक्चरचं पूर्ण रिस्ट्रक्चरिंग झालेलं आहे. जीडीपी इज प्रपोर्शनल टू लॉकडाऊन पिरियड. आता आपण बिझनेस मॉडेल पण शेप करायला लागलेलो आहे. पंतप्रधानांनी 30 एप्रिलला 2 मीटिंग घेतल्या, 2 इतक्या मोठ्या त्याच्या स्ट्रॅटेजिक मीटिंग आहे. त्यांनी एक एफडीआय वर मीटिंग घेतली आणि तुम्हाला आता सांगायला हरकत नाही, या वर्षीचं एफडीआय हा गेल्या वर्षीपेक्षा 18% जास्त आलेला आहे भारतामध्ये. आता आपलं फॉरेक्स जो आहे परकीय चलनाची गंगाजळी इतिहासात सगळ्यात जास्त 534 कोटीवर आहे. 534 म्हणजे कोटी नाही, 534 बिलियन डॉलर्स म्हणजे 534 अब्ज डॉलर्स इतकी आपली आता परकीय गंगाजळी जी आधी कधी नव्हती. म्हणजे हे 6 महिने असून सुद्धा आपल्याकडे एफडीआय जास्त आली, कारण जसं मगाशी म्हटलं मी, लोक चायनाकडून भारताकडे शिफ्ट होत आहेत. सरकारने अजून एक गोष्ट केली की 4.5 हेक्टर लँड 5 राज्यांमध्ये अलोकेट केली. एक्झिस्टिंग लँड जी 1 लाख हेक्टर होती तिच्यामध्ये ही ऍड केली. ती केंद्र सरकारची जमीन आहे आणि तिकडे त्यांनी एसीझेड आणि एफसीझेड पॉलिसीज बेटर परफॉर्मन्स करता आणल्या. त्यांना बिजली पाणी सडक दिलं, तिथे सगळ्या व्यवस्था उभ्या केल्या आणि आता भारतामध्ये प्रचंड कंपन्या येत आहेत. पंतप्रधान मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला कॉर्पोरेट टॅक्स 17% केला, तो एशियामधला सगळ्यात लोएस्ट आहे. आणि जीएसटी असल्यामुळे ते या झोनमध्ये कुठल्याही राज्यात कंपनी टाकू शकतात, त्यांचे कुठलेही टॅक्सेशनचे नियम बदलणार नाही. त्यामुळे जीएसटी होणं हे किती फायद्याचं होतं तर आत्ता अर्थात कळतं. आता प्रायव्हेट प्लेअर कोल, मिनरल, डिफेन्समध्ये येतात. डिफेन्समध्ये तर आपण सगळंच ओपन केलंय आणि आता पंतप्रधानांनी परवा आपल्या संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं की देशामध्ये इतक्या अब्ज रुपयांचं माल देशात तयार होणार. याचा अर्थ देशी उद्योगांना हा फार चांगला आहे. म्हणजे हा जो एक पॉज गेला 6 महिन्याचा, यात आपल्या देशाने अंतर्मुख झाला, आपला देश इंट्रोवर्ट झाला, आतमध्ये वळून बघितलं की आपण काय करू शकतो. आपण पहिल्यांदा तुम्हाला सांगायला हरकत नाही, आपल्या करंट अकाउंट असतं म्हणजे जे आपण परकीय गंगाजळी खर्च करतो आणि येते, आपले तेलाकरता सगळ्यात जास्त आपण 12 लाख कोटीचं तेल दरवर्षी आयात करतो.
आणि या तेलात आपली गंगाळी खर्च होते. या 6 महिन्याच्या पिरियडमध्ये सगळं ठप्प झालं असल्यामुळे असेल कदाचित, हरकत नाही. पण पहिल्यांदा आपल्या चालू खात्यावर, करंट अकाउंटवर आपण सरप्लस आहोत, हे अनेक दशकानंतर घडलंय. तो कायम आपलं चालू अकाउंटवर नेहमी आपल्याला लॉस असतो, कारण तेलाच्या किमतीशी आपलं सगळं चालू अकाउंटचं जोडलेलं असतं. इल सॉल्व्हन्सी, बँक्रप्सी कोड अशी परिस्थिती आता, त्यामुळे कंपन्यांना पण खूप फायदेशीर झालंय. म्हणून लोक परदेशी गुंतवणूक याचे एक कारण ते पण आहे. पूर्वी एखादी कंपनी सुरू करायला 2 वर्ष लागायची आणि बंद करायला 5 वर्ष लागायची, असा एक ऍव्हरेज डाटा आहे की ती बंदच व्हायची नाही कंपनी. इल सॉल्व्हन्सी, बँक्रप्सी कोडमुळे जर एखाद्याला व्यवसाय गुंडाळायचा असेल त्याला पण ते सोपं झालंय. आणि आता मिलिटरी इम्पोर्टचे सगळे लिस्ट दिलेली आहे इयर बाय इयर. याच्यामध्ये देशी लोकांनी देशात इंडियन बनणार, देशामध्ये प्रोडक्शन होणार, परदेशातनं आयात होणार नाही, अशी एक लिस्ट परवाच प्रकाशित केली आहे. एक लक्षात ठेवा, आपलं जग कसं बदललंय. आपण बाय डिफॉल्ट माणसं ही सोशल अॅनिमल असतात, त्यामुळे आपण सोशल डिस्टन्सिंगला आपल्या बेसिक डीएनए मध्ये नाही येते. आता इथे पुढे मात्र सोशल डिस्टन्सिंग हा आपली जगण्याची पद्धत होणार आहे. हा एक मोठा चेंज आपल्या आयुष्यात येईल आणि तो अर्थकारणातला चेंज असल्यामुळे आपल्याला तो पाळायला लागेल, कारण त्याचा परिणाम अर्थकारणावर होईल. आता प्रत्यक्ष एक्सचेंज म्हणजे एकमेकाला भेटून सेल्स डिपार्टमेंट किंवा सेल्सच्या माणसांनी जाणं, आपला माल विकणं, प्रत्यक्ष भेट घेणं, यापेक्षा आता व्हर्च्युअल इकॉनॉमीला जास्त महत्व येईल. त्यामुळे आपल्याला ही सवय करून घ्यायला लागेल की मी आत्ता तुमच्याशी मी बोलतोय, खरं हे भाषण प्रत्यक्षात झालं असतं. सुरुवातीला सरांनी सांगितलं की आपण एरवी हॉलमध्ये हा कार्यक्रम करतो, पण आता ते शक्य नाही. आता आपल्याला याची सवय करून घ्यायला लागेल, कारण आता फक्त कंटेंट आपल्याकडचं महत्वाचं असेल, त्याची स्टाईल महत्वाची नसेल. आता हळूहळू मॅक्झिमम गव्हर्नमेंट, मिनिमम गव्हर्नन्सची आता सवय होईल आपल्याला. इलेक्ट्रॉनिक वोटिंग आता हे नॉर्म होणार आहे. पार्लमेंट आता हळूहळू व्हर्च्युअल व्हायला लागतील, कदाचित होऊ शकतं. जरी संकट चाललं तर पुढचं अधिवेशन पण व्हर्च्युअल होऊ शकतं. टेलिमेडिसिन विल प्रॉस्पर इन मेडिसिन फील्ड. सायबर सेल स्पेस इश्यू पण ग्रो होतील, कारण जेवढा इलेक्ट्रॉनिक वापर होतो, जेवढा डिजिटल वापर होतो, तेवढे सायबर लॉस पण स्ट्रिंग असायला लागतात. आता आपल्या सायबर लॉसवर फार मोठं देशात काम चालू आहे. मला नेहमी असा एक ट्रिलेमा वाटतो की हेल्दी इकॉनॉमी, मेडिकली हेल्दी सोसायटी आणि हेल्दी डेमोक्रेसी, या दोघांपैकी तुम्हाला 2च मिळू शकतं. म्हणजे तुम्ही हेल्दी इकॉनॉमी असेल आणि हेल्दी डेमोक्रेसी असू शकतं, किंवा हेल्दी इकॉनॉमी आणि मेडिकली हेल्दी सोसायटी असू शकते, किंवा मेडिकली हेल्दी सोसायटी आणि हेल्दी डेमोक्रेसी असू शकते, हेल्दी इकॉनॉमी नसू शकते. आपला आत्ता जो हा सगळा प्रवास होणार आहे, हा या तिन्ही गोष्टी कशा अचीव्ह करता येतील, इक्वल पर्सेंटेज मध्ये नाही तरी कमी जास्त प्रमाणात तिन्ही गोष्टी एकत्र एक्झिस्ट करतील, याच्यावर असण्याची शक्यता आहे. इकॉनॉमिक सिस्टीम ट्रस्ट डेफिसिट हा विषय आपण ठेवू. ग्रोसरी मार्केटचं मी तुम्हाला सांगितलं. आय विल कम टू द पर्सनल थिंग. एक अजून लक्षात ठेवा, ज्या ट्रान्सफॉर्मेशनच्या अपॉर्च्युनिटी आहे त्याच्यामध्ये डाटा अॅनालिटिक्सला फार महत्व येणार आहे. आता ऍस्पिरेशनल डेमोग्राफिक म्हणजे बेसिकली काय झालंय की आता इंडस्ट्री आणि एज्युकेशन यांचं एक कोलॅबोरेशन होणार आणि इंडस्ट्री एज्युकेशन मध्ये जास्त मोठ्या प्रमाणात येईल. आता शिक्षण सम्राट पूर्वी होते, तसे आता शिक्षण उद्योगाचं एक कोलॅबोरेशन तयार होईल, कारण शिक्षणाचे टूल्स बदलतील आणि त्यामुळे आंतरप्रेनरशिपला खूप वाव आहे. आता ट्रॅडिशनल पद्धतीने व्यवसाय करायची गरज राहणार नाही. तुमच्या पर्सनल आयुष्यामध्ये तुमचं जे स्किल आहे, ज्यात तुम्हाला आवड आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यातून संधी मिळायची शक्यता आहे. आता भारताची डिमांड आणि भारताच्या एज्युकेशन सिस्टीमची डिमांड याच्यातली जी गॅप आहे, म्हणजे भारतीय शिक्षण पद्धती, म्हणून आपल्याकडे एक लक्षात ठेवा, फार प्लॅनने गोष्टी चाललेल्या असतात देशाच्या लेव्हलवर. देश चालवणं सोपं नाही. आता आपलं नवीन शैक्षणिक धोरण आलंय, त्याचा कोणीतरी जमलं तर त्या वेबसाईटवर काय त्याचा अभ्यास करा. तुमच्या लक्षात असं येईल की त्यांनी ते ऍप्टिट्यूड बेस केलंय, म्हणजे ज्याचे जॉब मिळतील ऍप्लिकेशन बेस केलंय, ज्याचा जॉब उपलब्ध आहे त्या पद्धतीने शिक्षण तुम्हाला घेता येईल. तुम्ही शिकतात वेगळं आणि नोकरी वेगळी असते, ही गॅप त्या शिक्षणामध्ये कमी होईल, कारण ते प्रॅक्टिकल शिक्षणाकरता सरकारचं धोरण तिकडे चाललंय. ज्यांना ज्यांना डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन हे भाग घ्यायचं, लक्षात ठेवा फार्मिंग मध्ये फार मोठी चेंजेस होणार आहेत. प्रोड्यूस टू प्रोसेस याच्यावर आपला जोर आता याच्या पुढे येणार आहे. आता आपलं प्रोड्यूस आपण खूप केलं, सगळ्या क्रांत्या केल्या, आपण प्रोसेसवर काम नाही केलं. आपले 40,000 टन धान्य आपण दरवर्षी फेकून देतो, कारण आपल्याकडे स्टोरेज कॅपॅसिटी नाही, आपण ते प्रोसेस करू शकत नाही. आता फार्मिंग टू फीड किंवा ज्याला म्हणता येईल त्याला टॅक्सेशन इम्पॅक्ट नसल्यामुळे सोर्स लोकेशनचा फरक पडत नाही. कुठून अन्न येतं, कुठून प्रोसेस पुढे याचा काही संबंध राहत नाही, त्याच्यावर कुठलाही टॅक्स इम्पॅक्ट नाही. त्यामुळे प्रोडक्टिव्हिटी मार्केट या दोन्ही गोष्टी आता जोडल्या जातील. त्यामुळे तुम्ही व्यवसाय सुरू करताना, डायव्हर्ट करताना, ऑटोमोबाईल डिपेंडंट जे व्यवसाय असतील, तुमच्यामधले व्यावसायिक असतील, त्यांनी रिअल इस्टेटमध्ये अडकून पडले असतील, त्यांनी बाहेर पडून त्यातला डायव्हर्ट करताना फार्मिंग टू फीड याच्यामध्ये तुम्हाला काय करता येईल त्याच्यामध्ये काम करा, कारण त्याची फार गरज आहे.
एक डिजिटलायझेशन असेल, मर्चंटकडे कुठली इन्व्हेंटरी पडली आहे आणि ती इन्व्हेंटरी कोणाकोणाला पाहिजे, याची ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार होतील. आता लोकांना हे शोधायची गरज नाही. त्यांना एक मधला माणूस मिळाला की मला या गोष्टी पाहिजे, देशात कोणाकोणाकडे सरप्लस इन्व्हेंटरी पडली आहे, त्याच्याशी मला जोडून द्या, असे मधले ही प्लॅटफॉर्म तयार होऊ शकतात. इंडस्ट्रीने ही शिफ्ट करून घ्यायची गरज आहे. तुम्हाला खोटं वाटेल पण एक उदाहरण म्हणून देतो. जिओ प्लॅटफॉर्म, फेसबुकने 9% स्टेक घेतलेले याच्यामध्ये, त्यांनी गेल्या इतका मोठा त्यांनी 200 सिटीजमध्ये ते ग्रोसरी ऑनलाईन टू ऑफलाईन सर्व्हिसेस उभ्या करतायत जिओ मार्टच्या नावाखाली. आणि ते सगळं व्हॉट्सअप, त्यांनी 400 मिलियन युजर्सचा म्हणजे 40 कोटी व्हॉट्सअप युजर्सचं एक संघटन उभं करतायत. त्यातनं त्यांच्या जिओ मार्टचं प्राइसेस, शेतकऱ्यांना आपला माल विकायचं आणि लोकांना कुठे काय मिळतं याचं ऑनलाईन हे होईल. आणि तुम्हाला मी सांगतो तो दिवस लांब नाही जेव्हा आपल्या शहरातल्या मेट्रोजमध्ये स्क्रीन असतील. तुम्ही ऑफिसमधून घरी जाता असाल किंवा जर घरून वर्किंग तर किती दिवस चालेल, किंवा तुम्ही आणखीन कुठे असाल, तुम्ही स्क्रीनवर ते टच करून ऑर्डर करू शकाल. तुमची लोकल त्या स्टेशनला पोहोचेपर्यंत तुमच्या घरी तो सामान डिलिव्हर झालेला असेल. हा दिवस पाहणं दूर नाही, हे लक्षात ठेवा. कारण ग्रोसरीमध्ये फार मोठे चेंजेस येत आहेत, डे टू डे गोष्टी लागतात, त्याच्यामध्ये फार मोठी बदल घडतोय टेक्नॉलॉजीमुळे. टेक्नॉलॉजी शिफ्टिंग अवर लाईफ आणि त्याचा इकॉनॉमिकवर परिणाम होतोच. डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंग स्टँड्स टू गेन फ्रॉम टुडे. डिस्रप्शन ग्लोबल ट्रेडला आहे, त्यामुळे टेन्शन आहे चायनामध्ये, युएसमध्ये, त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. आज आपण रिफॉर्म करतोय, आपल्या रोडमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. कालच पंतप्रधानांनी सांगितलं 7,000 प्रोजेक्टचं किक ऑफ करतायत. ते प्रोजेक्ट प्लॅन बनवायला चालले. 110 लाख कोटी इतकी इन्व्हेस्टमेंट ते करणार आहे पुढच्या 5 वर्षामध्ये. 7,000 प्रोजेक्ट आयडेंटिफाय केलेत आणि ते सगळे इन्फ्रास्ट्रक्चरल आणि बेसिक नीडचे आहेत. त्यात जल योजना पण आहे, लोकांना पाणी पुरवण्यापासून घरांपर्यंत सगळं आहे. त्यामुळे त्याला एक फार मोठा स्कोप येणार आहे. तुम्ही नेहमी आता मोबाईलचं मी तुम्हाला उदाहरण ऑलरेडी दिलं. आता 2-3 मी तुम्हाला एक शेवटच्या 10 मिनिटात पर्सनली काय आपण बदललं पाहिजे ते लक्षात घ्या. जगातनं आता चायना कट ऑफ झाला वगैरे मी तुम्हाला सांगितलं. आपल्या लाईफमध्ये काय होणार आहे, आता थोडं अंतर्मुख होऊन बघितलं. आता व्हॉट मॅटर्स, हाऊ डझंट, कसं हे आता काहीच संबंध राहिलेला नाही. पूर्वीसारखं कसंही यातायात राहिलेलं नाही, ते फार सोपं होणार आहे. टेक्नॉलॉजी काय आहे ते जास्त महत्वाचं राहणार आहे. आपण ज्या पद्धतीने विचार करतो ते आता आपल्याला बदलायला लागणार आहे. आपण देशांतर्गत नीडमध्ये येणार, त्यात सगळ्या प्रकारे चेंज मॅनेजमेंट होणार. आता कोलॅबरेटिंग उद्योग जास्त होतील. माझी कंपनी, तुझी फॅक्टरी, माझी फॅक्टरी असं नाही, आपण मिळून काय देऊ शकतो आता कोलॅबरेशनचं युग सुरू होईल. कारण जेव्हा इनोव्हेशनवर आपण जातो, जेव्हा आपण आपल्या पद्धतीचा व्यवसाय, डोमेस्टिक व्यवसाय करायला सुरुवात करतो, तेव्हा आपल्याला इनोव्हेशन लागतं, इनोव्हेशनला कोलॅबरेशन लागतं. म्हणजे एकाचे एक चांगले गुण, आपले दुसरे चांगले गुण हे एकत्र करून आपण एक मोठी इंडस्ट्री उभी करू शकतो. हे व्यावसायिकांनी कृपया लक्षात घ्या. ट्रॅडिशनल पद्धतीने व्यवसाय करायचा नाही, तो असा होणार नाही. नवीन बिझनेस मॉडेल येईल, ऑनलाईन एक्सपिरियन्स आणि एक्सलन्सी आली पाहिजे. ऑनलाईन काय करता येईल त्याचा विचार करा. आता हे सगळं युग संपलं, प्रत्यक्ष उठले भेटायला गेले असं होणार नाही. आता व्हर्च्युअल बिझनेस स्ट्रॅटेजी होती. कस्टमर इंटरॅक्शन आता वेगळी असेल. कस्टमर तुम्हाला कदाचित कधीच भेटणार नाही, त्याची शेक हँड तुम्ही करू शकणार नाही. पर्सन टू पर्सन सेल्स आता हिस्ट्री झालाय. सेल्समनला पाठवून द्या, होणार नाही, आता फोनवर बिल. त्यामुळे आपल्याला ते स्किल अडॉप्ट करायला लागतील. टेलिवर्किंग काय असतं, माझं बोलणं क्लिअर होतं की नाही, मला डोळ्यात न बघता सुद्धा कसं काय कन्व्हिन्स करता येईल, मला माझ्या बोलण्यावर किती कॉन्सन्ट्रेट करायला लागेल, त्याच्यावर माझं अर्थकारण अवलंबून राहणार आहे, माझं जगणं अवलंबून राहणार आहे. कारण या सगळ्यातनं टाइम, एक्सपेन्स, एनर्जी सेव्हिंग होतोय. आता ही जर मीटिंग आपली हॉलमध्ये असती, तुम्ही प्रत्येक जण आपल्या घरून आला असतात, प्रवासाचा वेळ, मीटिंगमध्ये वेळ गेला असता, मी आलो असतो प्रवास करत, आपण बोललो असतो, रेंगाळलो असतो. हा सगळा वेळ, यात होणारा खर्च आणि आपली ऊर्जा, या तिन्ही गोष्टी आपण एका टेक्नॉलॉजीच्या क्लिकमुळे अचीव्ह केल्या. किती लोक जेवढे असतील, 50, 60, 100, 1000, त्या सगळ्या लोकांचा वेळ तुम्ही गुणाकार करा, किती वेळ, किती एक्सपेन्स आपण वाचवलाय. त्यामुळे लोकेशनचा आता काही संबंध नाही. मी अमुक ठिकाणी राहतो याला काही महत्व नाही. एकाच ठिकाणी गर्दी करायची, राहायची गरज नाही. तुम्ही काही वेळाने बघाल, काही दिवसानंतर मुंबईच्या बाजूला अशी शहरं डेव्हलप होतील, त्यांना मुंबई ते आयुष्यभर कधी जाऊ शकणार नाही, तरी मुंबईच्या लोकांची रोज कॉन्टॅक्ट असेल. अशा पद्धतीचे स्किल आता डेव्हलप होतील. त्यामुळे या मी 5 मंत्र तुम्हाला देईन इकॉनॉमिक गेम प्लॅन चेंज करण्याचे. तुमच्या माझा जे अर्थकारणाचा चेंज येतो, एक तर आता ऍक्सेप्ट करा की इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशनची वेळ आहे. आपण एखादी गोष्ट जोपर्यंत ऍक्सेप्ट करत नाही ना, तोपर्यंत आपण ती अडॉप्ट करू शकत नाही. आपण जोपर्यंत ते मान्य करत नाही, तोपर्यंत आपल्याला ती अंगीकारता येत नाही. त्यामुळे आता एक इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन होतंय. आता ही आर्थिक गणित सगळं बदलणार आहे. हे आधी, आणि भारत एका अशा क्रॉसरोड उभा आहे की अत्यंत मोठी यंग पॉप्युलेशन आहे आणि अतिशय
वेगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजीची मदत आहे. हे कधीही जगाच्या इतिहासात कुठल्याही देशाच्या अमेरिकेसकट वाट्याला आलेलं नाही. टेक्नॉलॉजी आपल्या पीकवर आहे, शिखरावर आहे आणि पॉप्युलेशन यंग आहे. अदर लोकांची टेक्नॉलॉजी होती तर पॉप्युलेशन वृद्ध झालेली होती, टेक्नॉलॉजी नव्हती तेव्हा पॉप्युलेशन यंग होती, ते कष्ट करून उभे राहत होते. हे दोन्ही युनिकली फक्त भारताला मिळालंय आणि हे आपलं नशीब आहे किंवा हे आपले पुण्याही असेल, काय देशाचे असेल. पण आता आपण त्या क्रॉसवर्ड उभे लक्षात घ्या. दुसरं समजून घ्या, कॅपिटलिझम, सोशलिझम आणि कम्युनिझम हे तिन्ही इझम चालवणारे देश अमेरिका, रशिया आणि चायना या तिन्ही देशांमध्ये 10% लोकांकडे 70% संपत्ती आहे. त्यामुळे यांचे मार्ग वेगळे असले, ते एकमेकांच्या विरुद्ध भासत असले तरी ते एकाच ठिकाणावर पोहोचले. म्हणून मी तुम्हाला सांगतो, पुढचं जे जग आहे ते फॅमिलिझमचं आहे. फॅमिलिझम ही इकॉनॉमिक व्यवस्था आहे, हा मायक्रो इकॉनॉमिक्स आहे. आपण भाऊबीज पासून कुठलेही सण जे करतो आपल्या परंपरेत, त्या क्षणामध्ये एक एक्सचेंज आहे. म्हणून मी म्हटलं आपली सोसायटी एक्सचेंजची आहे. आपण काही इकॉनॉमिक्स पासून लांब नाहीये. इकॉनॉमिक्सचं काही परदेशी कन्सेप्ट नाहीये. तुम्हाला इकॉनॉमिक्स उदाहरण देतो, आपल्या देशातलं इकॉनॉमिक्स काय होतं किंवा किती मूलभूत विचार होता. एक चाणक्याचं उदाहरण आहे टॅक्सेशन बद्दलचं. तो काय म्हणतो, फुलातून मध जावा, त्या मधमाशीमुळे त्या फुलाचे परागकण इतर ठिकाणी प्रवास करावेत, तिथे आणखीन पराग सिंचन व्हावं, आणखीन फुलं जन्माला यावीत, मधमाशीचं पोट भरावं, फुलंही मरून नाही, तिलाही मध मिळावं, फुलातला सगळा मध संपू नये, असं टॅक्सेशन असलं पाहिजे. याच्या पुढचं तुम्हाला सांगतो, तुलसी रामायण वगैरे वाचलं असेल तुम्ही. तुलसी रामायण एक उल्लेख आहे. तो उल्लेख असा आहे की ते म्हणतात की हे इथलं नदी आहे ना, ही सगळी सूर्याने खूप प्रखर प्रकाश टाकावा, त्या नदीचं पाणी त्याचं बाष्प व्हावं, पण ज्या भागात नदी नाही तिथे वाऱ्याने ते ढग वाहून न्यावे आणि तिथे पण पाऊस पडावा. नदीवर तर पाऊस पडेलच. म्हणजे एका ठिकाणाहून त्याचं बाष्प गोळा करावं, पण ते सगळ्यांना द्यावं. हे एका पद्धतीने कर पद्धतीचं विश्लेषण आहे. ही कर पद्धत आहे मुठभर लोकांकडून, ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडून, ज्यांना नाही, हॅव आणि हॅव नॉट याच्यामधली गॅप भरून काढण्याकरता टॅक्सेशन असतं. ते 4 लोकांना कन्सेंट मिळावं आणि 5 लोकांना त्याच्यावर मात करावा म्हणून कर पद्धती नसते. आपण वेस्टर्नाइज पद्धती फॉलो केल्यामुळे आपण त्या अवस्थेला येऊन पोहोचलो. आता फार हाय टाइम आलाय टू रिअलाइज की आपली सेव्हिंग इकॉनॉमी सगळ्यात बेस्ट होती. अंथरूण पाहून पाय पसरावे ही इकॉनॉमिक म्हण आहे. ही आजीने नातवाला सांगितलेली अडाणी म्हण नाही, ही शहाणपणाची म्हण आहे. माझं अंथरूण तेवढे मी पाय पसरतो. आज अमेरिकेचा जो जीडीपी आहे तो 21 ट्रिलियन आहे, अमेरिकेचं कर्ज $17 ट्रिलियन आहे. आपल्या देशाचा जीडीपी 3 ट्रिलियन आहे, आपल्या देशाचं कर्ज $450 बिलियन आहे. आणि हे आपण तिथपर्यंत तेवढं पुढे जायलाच नको. आपण सेव्हिंग इकॉनॉमी, तुम्हाला मी नेहमी सांगतो की म्हणजे मी उदाहरण नेहमी द्यायचो की ₹100 जर चिनी माणसाला दिले, अमेरिकन माणसाला दिले आणि भारतीय माणसाला दिले, तर चिनी माणूस ₹100 आता ₹25-30 खर्च करायला लागलाय. भारतीय माणूस ₹15 खर्च करतो, अजूनही 75 आपल्या 85 पुढच्या पिढ्यांकरता ठेवायचा प्रयत्न करतो. आणि अमेरिकन माणूस ₹100 ₹250 खर्च करतो, ₹150 तो बॉरो करतो. क्रेडिट कार्ड म्हणजे काय असतं इकॉनॉमीमध्ये? सिंपल, तुम्ही फ्युचर मधनं बॉरो करता. तुम्ही क्रेडिट कार्ड स्वाईप करतात तेव्हा तुमच्याकडे पैसे आहेत की नाही बघत नाही, ते पैसे आपण पेमेंट पहिल्यांदा करून टाकतो आणि मग पैसे उभे करायची व्यवस्था करतो. त्यामुळे आपण बॉरो करतो फ्युचर मधनं. सेव्हिंग इकॉनॉमी हाच पर्याय आणि फॅमिलिझम मधनं सेव्हिंग इकॉनॉमी वाढत जाते. हा आपल्या देशाचा इतक्या वर्षाचा अनुभव आहे. आता हाय टाइम आहे की आपल्या देशाच्या डीएनएशी जोडणारं आर्थिक मॉडेल आपण आणलं पाहिजे. आपण या निओ लिबरलिझम, हा ॲडम स्मिथ या सगळ्यांच्या मादी लागून 50 वर्षात भरपूर माती करून घेतली, 70 वर्षात या देशाची. आता ही वेळ आपण अशी आलेली आहे की आपल्याला आपल्या देशाशी जोडलेलं, शेतीशी जोडलेलं, निसर्गाशी जोडलेलं ते इकॉनॉमिक मॉडेल आणलं पाहिजे. आणि सगळ्यात मोठी इकॉनॉमिक्स मी नेहमी म्हणतो ती आई असते. आई काय करते हो? घरातल्या प्रत्येक माणसाच्या गरजा आणि असलेलं घरातलं रिसोर्सेस याची सांगड घालत जगते आयुष्यभर. देशाच्या अर्थमंत्र्यांना तसं असायची गरज आहे. त्याने हॉर्मोनवरून शिकवण्याची गरज नाहीये. त्याला या देशातल्या गरजा कळल्या पाहिजे आणि त्या गरजा भागवण्याकरता लोकांकडे क्रयशक्ती देता आली पाहिजे. त्यामुळे आपल्या देशाच्या इकॉनॉमिक डीएनएशी जोडणारं आर्थिक मॉडेल आणण्याचा आता वेळ आली हे आपण रिअलाइज करायला पाहिजे. आणि त्याच्याकरता आपणच नागरिक आहोत. आपण फ्रेंच माणसं येऊन करणार नाहीत, अमेरिकन माणसं येऊन देशाकरता करणार नाही, आपल्याला करायला लागेल. आपलं अर्थकारण इतकं सोपं आहे आणि ते आधी सोप्या पद्धतीने होऊ शकतं. आता आपल्याला आयुष्याकडे बघितलं पाहिजे जगण्याच्या स्तरापेक्षा. माझ्याकडे काय स्टेटस आहे, माझं काय स्टेचर आहे, माझ्याकडे गाडी आहे का, बंगला आहे का, माझ्याकडे अमुक पद्धतीने मी जगतो का, या जगण्याच्या स्तरापेक्षा आपण जगतो का हे महत्वाचं आहे. आपल्याला कोरोनाने मोठा धडा दिला. कोरोनामध्ये उपासमारीने एक काळ असा आला होता,
उपासमारीने लोक जास्त मरत होती कोरोनाच्या इन्फेक्शन पेक्षा. याचा अर्थ आपण जगण्याकडे लक्ष द्यायला हवं होतं. कोरोनाने ते आपल्याला शिकवलंय. समृद्धी महत्वाची असते, श्रीमंती नाही. शेती आणि कारखानदारीमध्ये वेल तयार होते, शेअर बाजारात आपण श्रीमंत होत जातो. मी नेहमी एक उदाहरण देतो निसर्गातलं. धरण आणि नदी. धरणाकडे समृद्धी असते, धरणाकडे श्रीमंती असते, नदीकडे समृद्धी असते. आपण नदी व्हायला पाहिजे अर्थकारण म्हणून. नदी अनेक तळ्यांचं, अनेक झऱ्यांचं, अनेक विहिरींचं पाण्याचं आश्वासन जिवंत ठेवते. धरण म्हणजे साठलेलं पाणी, मुठभर लोकांना कामाला येतं. म्हणून वॉल स्ट्रीट, दलाल स्ट्रीटवरचे, आज दलाल स्ट्रीट मध्ये भारतातल्या आपल्या एकंदर 62 कोटी वर्किंग लोकांपैकी फक्त 7 ते 8% लोक त्यात पैसे इन्व्हेस्ट करतात. त्यामुळे तो इंडेक्स किती गेला याच्यावर देशाची प्रगती मोजणं मूर्खपणा आहे. ते यास्तिक आपण कधी लावू नये, कारण बाकी लोकांना फरकच पडत नाही. 8% म्हणजे काहीच नाही. 62 कोटीच्या 848 5 कोटी लोकांच्या याच्यावर शेअर मार्केट चालतं. तो इंडेक्स 20,000 झाला काय, 30 झाला काय, 40 झाला काय, उरलेल्या 55 कोटी लोकांच्या आयुष्यात काही फरक पडत नाही. कारण त्यांचं आयुष्य हे समृद्धीशी जोडायचा इतकी वर्ष आपण निसर्गाने प्रयत्न केला. कारखानदारी आणि शेतीमधून संपत्ती तयार होते, शेअर बाजारातून संपत्ती तयार होत नाही. मी वॉल स्ट्रीटला संबंधित काम करून तुम्हाला सांगतोय. त्यामुळे आता हॉरिझॉन्टल ग्रोथ ही हा एक अर्थकारणाचा भाग आहे की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ आपण जे म्हणतो, या एकमेकावर अवलंबित अशा आडव्या ज्याला वाढ म्हणतात. एकच एक अशोकाचं झाड होतं कामा नये, कोणाला सावली नाही, काही फळ नाही, स्वतःच्याच मस्तीमध्ये वर जाण्याचा अर्थ नाही. आपण हॉरिझॉन्टल वाढलं पाहिजे. निसर्गातनं सगळं शिकायला मिळतं. अर्थकारण निसर्गात आहे. आपण ग्रो होताना किती लोकांना घेऊन ग्रो होऊ शकतो, कारण आपला डीएनए तो आहे. आपण एक आपल्याकडे लक्षात ठेवा, मी नेहमी सांगतो की लोन आपण काढलं आणि ते लोन आपण जर मर्सिडीज कार घेण्याकरता लोन काढलं आणि फेडू शकलो नाही आणि कार घ्यायला लोक आले तर आपले शेजारी म्हणतील दरवाजा लावून घेतील, म्हणतील कशाला याला परवडत नाही, याने कार घेतली. हा आपला नॅचरल थॉट प्रोसेस सांगतोय माणसाचा, आणि त्याशी अर्थकारण जोडलेलं पाहिजे. पण जर हे कर्ज आपण मुलीच्या लग्नाकरता घेतलं असेल आणि ते फेडू शकत नसू तर 10 शेजाऱ्यांची दारं उघडतात, म्हणतात तुम्हाला अडचण आहे का, काय काळजी करता, आपण फेडू ना, तुम्ही नका काळजी करू, मुलीचं व्यवस्थित चाललंय ना. मला वाटतं हा जो इंटरडिपेंडंट जो डीएनए आहे, हा जो फॅमिलिझमचा डीएनए आहे, तो आपण क्षीण करून टाकला या वेस्टर्नाइज इकॉनॉमिक्सच्या मागे लागून. यांच्या या पेपरला काही सेन्स नाही, यांच्या मॉडेलला काही सेन्स नाही. कुठलेही मॉडेल कोरोनामध्ये टिकलेले नाहीत. कुठल्याही देशाचे प्रचंड मोठे मॉडेल्स, इकॉनॉमिक मॉडेल टिकलेले नाही. आपत्तीला काय करायचं कळत नाही, मग ते मॉडेलचा उपयोग काय. कंटिंजन्सी प्लॅनिंग म्हणून एक असतं. प्रत्येक वेळेला तुम्ही क्रायसिस मॅनेजमेंट करत असाल तर काहीतरी मॉडेलमध्ये गोंधळ आहे ना. प्रत्येक वेळेला तुम्हाला क्रायसिस मॅनेजमेंट काय, थोडं काय झालं की लगेच आयसीयू मध्ये ऍडमिट व्हावं लागत असेल तर काहीतरी बेसिक बॉडीमध्ये गोंधळ लक्षात घ्या. त्यामुळे आपण हेल्दी करण्याकरता जायला पाहिजे. ते हॉरिझॉन्टल ग्रोथ म्हणून आपण वी शुड चूज दॅट. वी शुड चूज की मी मोठा होईल, आणखीन एक कोणतरी माझ्याबरोबर मोठा होईल, मी त्याच्या काहीतरी चांगल्या गोष्टी माझ्या जोडून घेईल आणि मी माझं अर्थकारण वाढवेल. नशिबाने आपल्याला जसं मी म्हटलं आपण क्रॉस रोडवर आहोत. टेक्नॉलॉजीचं बेस्ट आपल्याकडे आहे आणि जे तरुण पिढी आपल्याकडे आहे. ज्या जगाने टेक्नॉलॉजी विकसित केली आपण विकसित नाही केली, मला मान्य आहे. मी नेहमी म्हणतो ना गमतीने की जगात मिस कॉल देणारा आपला एकमेव देश आहे. कोणी कोणाला मिस कॉल देत नाही. आपण टेक्नॉलॉजी टेलिफोन सेलफोनची इन्व्हेंट केलेली नाही, पण आपल्याला त्याचा वापर बरोबर कळतो. 2 मिस कॉल दिले तर पानवाल्याला कळतं की माझं पान तयार ठेवायचं आहे. आपण कम्युनिकेट करतो. टेक्नॉलॉजीची युटिलिटीला शहाणपण लागतं, बुद्धिमत्ता लागत नाही. टेक्नॉलॉजी शोधायला बुद्धिमत्ता लागते. आपण शहाणपणाकडे गेलं पाहिजे. आणि बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड जे आहे ते हे आहे की तंत्रज्ञान जगाचं आणि माझ्याकडची जगण्याची पद्धती, माझा फॅमिलिझम आणि त्यांनी मिळवलं तंत्रज्ञान, त्यांनी केलेले ऍडव्हान्स प्रगती, याचा मला जोड लावता आली पाहिजे. आणि त्याच्यातनं वसुदैव कुटुंबकम हा 4,500 वर्षापूर्वीचा सल्ला आहे. तोच अर्थकारणाकरता सगळ्यात बेसिक प्रिन्सिपल आहे अर्थकारणाचं, वसुदैव कुटुंबकम. मी जेव्हा अनेक लोकांवर माझं अवलंबित्व असतं तेव्हा त्यांच्या संकट समयी आणि माझ्या संकट समयी आम्ही एकमेकांना असतो. आणि अर्थकारण काय असतं शेवटी, गरजांचं. अर्थशास्त्र हे काय आहे, अर्थशास्त्र इज द सायन्स ऑफ रिसोर्सेस. ते संसाधनांचं शास्त्र आहे. आपण अर्थशास्त्र आर्टमध्ये शिकवतो, ते काही नीतीचा विषय नाही येतो, नीती तत्वज्ञानाचा विषय नाही अर्थशास्त्र. अर्थशास्त्र संसाधनांचं शास्त्र आहे, ते गरजांचं शास्त्र आहे. त्यामुळे वसुदैव कुटुंबकम मध्ये त्या गरजा भागण्याची एक हमी असते. ती हमी आपण जिंकली, ती हमी आपण जपली पाहिजे. कोरोनाने आपल्याला अंतर्मुख करताना हा धडा दिला तरी मला वाटतं पुरेसा आहे. त्यामुळे देशाचं अर्थकारण, जग चाललं कुठे ते बघताना आपल्याला कुठे जायचं आहे, आता आपण त्या क्रॉसरोडवर आलोय. आणि मी तुम्हाला खरंच सांगतो, सामान्य माणसं तुमच्या आमच्यासारखीच हे बदलू शकतात. राज्यकर्ते हे ते असतात ना, सत्तेवर येऊन जाणारी माणसं असतात, ती कोणी असो,
आपल्याला आपली विचार पद्धती बदलली पाहिजे. आपला फॅमिलिझमवर विश्वास पाहिजे. आपल्या देशाचा डीएनए वेगळा आहे. आपल्याकडचं शहाणपण महत्वाचं आहे. आपल्याकडचं बोथ ऑफ बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड आपल्याला घेतलं पाहिजे. आपल्याला समृद्धीचे प्रवास केले पाहिजे. आपल्याला जगलं पाहिजे. जगण्याच्या स्तरापेक्षा जगणं महत्वाचं आहे. आपल्याला सेव्हिंग इकॉनॉमी हा आपला पायपासून अंथरूण पसरून पाय पसरायला शिकलं पाहिजे. असं झालं तर आपल्या कुठल्याही क्रायसिसमध्ये आपण आनंदाने बाहेर पडू असं मला वाटतं. आणि तुम्ही सगळे बाहेर पडाल, पडत असाल, पडला नसाल तर नक्की पडाल, या विश्वासावर मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण प्रेक्षकांकडे जाऊ, श्रोत्यांकडे जाऊया. कोणाला काही प्रश्न असतील तर कृपया विचारायला हरकत नाही. हात वर करून आपण चॅटबॉक्स मध्ये हात वर करून रेस करून किंवा चॅटबॉक्स मध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता. हात दिसू द्या मला, पंख्याला हात लावायची गरज नाही. सर एक प्रश्न आलाय, व्हॉट वुड बी द फ्युचर ऑफ रिटेल मार्केट? रिटेल मार्केट असंघटित आहे. ते मला वाटत नाही की आपल्या देशात मॉल वगैरे खूप चालतील. ते असंघटित राहील. फक्त तुम्हाला एक किस्सा सांगतो आमच्या पार्ल्यातल्या एका भाजीवाल्याचा. मी जी चालायला तिकडे एक समोर एक मोठी सोसायटी आहे, तर तो भाजीवाला माझ्या ओळखीचा होता. म्हणजे काय होईल बघा, रिटेलचं फार चांगलं फ्युचर आहे, पण कसं बदलेल. तर मी त्याला नेहमी त्या जाताना चौकशी करायचो. त्याला म्हटलं काय झालं, तो सांगत होता की नाही वो क्या हो गया, जो लड़के को मैं ये लोग नीचे आते नहीं, मैं सबको सब्जी देता हूँ. तर तो मुलगा सब्जी आणि त्यांच्याकडून पैसे घेऊन पळून गेला, जो तो भाजी वाटायला जायचा तो. तो म्हटलं मग, तो म्हटलं नाही आता मी ते गुगल पे का काय ते पेटीएम वापरतो. म्हणलं त्या लोकांनी पैसे दिल्याशिवाय मी भाजीच पाठवत नाही. ज्या माणसाला शिकता येत नाही, त्याला डिजिटलायझेशन, ग्लोबलायझेशन हे शब्द माहीत नाही, त्याने एक सिंपल शहाणपण त्याच्या शहाणपण व्यवहारात आणलं. त्यामुळे रिटेल मार्केट आपलं रिटेल राहील. आपला कारण वाण्याचा जो आपला व्यवसाय आहे ना, तो विश्वासाचा आहे, लक्षात ठेवा. त्याने लांबलचक अशी मेल म्हणणं, थँक्यू व्हेरी मच, मोठी पट्टी दिली नाही तरी आपल्याला चालते. त्याने 2 पैसे जास्त घेतो आपल्याला माहिती असतं, पण एक विश्वास असतो की अडीअडचणीच्या काळात तो मला देतो. पण तर तो डिजिटल आपण करायला गेलो तर तो फार चांगला येईल. विश्वास कायम राहतो, धंदाही कायम राहील, तो पण जगेल, अनेक संख्येने जगतील, विविध लोक जगतील. आपल्याला एक मॉल हा आपल्या देशात चालणार नाही. अजूनही तुम्ही शहरातल्या मॉलची अवस्था बघा. लोक उन्हाळ्यात तिकडे जाऊन बसतात, एसी चालू असतो म्हणून. कोणी काही कवडीची खरेदी करत नाही. कारण खरेदी हा एक्सचेंज आहे आपला, ते ट्रान्झॅक्शन नाहीये. आपण भाजीवाल्याची घासाघीस करून पैसे घेतो, ही आपली मनोवृत्ती लक्षात घ्या. रिटेल मार्केटला भारतामध्ये आत्ता जगातल्या 5 जायंट कंपन्या रिटेलवर आपला डोळा ठेवून आहे. त्यांना हे तोडता येत नाहीये की या लोकांचा हा जो इंडिव्हिज्युअलिझमचा विश्वास एकमेकावरचा, हा तोडून त्यांना एका छत्राखाली कसं आणायचं हे मॉडेल कोणाला विकसित करतात. बोला, 800 बिलियनचं मार्केट आहे, मोठं फ्युचर आहे त्याचं. विचारा ना, चॅट मध्ये आहेत का प्रश्न, बघू का? हॅलो, चॅट मध्ये प्रश्न आहेत का बघू? संतोष विचारतायत का प्रश्न तुम्हाला? तुम्ही हात रेस केलाय. बोला. सर संतोष बसाडे बोलतोय. काय मोटर? हा, वाचलं काहीतरी, बोला. सर ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीसाठी हा जो आता चेंज झालाय तो कसा असेल, म्हणजे अप ट्रेंड साठी असेल का सगळ्यात जास्त इम्पॅक्ट कुठल्या इंडस्ट्रीवरती होईल? ऑटोमोबाईल इंडस्ट्रीवर सगळ्यात जास्त इम्पॅक्ट अशा करता होईल, या देशामधले रजिस्टर्ड जे व्हेकल आहेत, देशामध्ये 31 कोटी हाऊस म्हणजे कुटुंब आहेत, बरोबर? रजिस्टर्ड मध्ये आता, त्यामुळे त्याचा जो स्कोप एकंदरीत, एक माणूस 2 गाड्या घेणार नाही, तो एक बदल. त्यामुळे गाडी तो सीज कोणी बोल प्लीज, बाकीच्याने म्यूट करा प्लीज. तर ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला फ्युचर फिबल आहे, फार क्षीण आहे. याचं कारण एक, ऑटोमोबाईल रजिस्ट्रेशन फार ऑलरेडी 24.5 करोडच्या वर आहेत. आणखी लोक 2-2 कार घेणार नाहीत. दुसरी गोष्ट, आपल्याला वाटतं उबर ओला
आज नवीन पिढी जी आणि तरुण होणारा देश आहे, त्यांना कार घेऊन त्याच्यामध्ये कुठलं नको रोकावून बघतायत, याच्यामध्ये त्यांना कुठलंही कौतुक नाही. त्या मनोवृत्तीचा फार मोठा फरक पडतो. दे विल नॉट क्रिएट असेट्स. नंबर 3, जे सरकारचे पब्लिक ट्रान्सपोर्ट मधले इन्व्हेस्टमेंट आहेत, दे आर गोइंग अप 700 पट, 700% त्या अपफोल्ड जात्यात, वरती गेल्या आहेत त्या इन्व्हेस्टमेंट. मेट्रो असतील, आणखीन कुठल्या रेल्वे असतील, विमानतळ असतील. त्यामुळे याच्यामध्ये कारने जाणं, एक आयुष्यात गाडी घेतली, त्या गाडीतून सगळ्यांना फिरवलं, त्याच्या इमोशनल व्हॅल्यू हळूहळू संपतील. पॅरलल पब्लिक ट्रान्सपोर्ट उभं राहील मुळात. त्यामुळे आणि ते मुळात सेल ऑलरेडी 24 कोटीपर्यंत पोहोचलाय, तो सीज लेवलला आहे. त्यामुळे सगळ्यात मोठं आणि जे फ्युचर नाही ते ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला नाही, हे अगदी माझं स्पष्ट मत आहे. आणि याच्यात कोणाचाही दोष नाही, ते एका लेवलला पोहोचलंय. आणि आता तरुण पिढीला कार विकत घ्यावी, ती बाळगावी, ती पार्क करावी, तिच्याकडे लक्ष ठेवावं, कव्हर घालावं, यात काही इंटरेस्ट नाही. ती कुठली कार उबरची मिड साईज, स्मॉल साईज, बिग साईज काही केव्हाही हायर करू शकतात. त्यामुळे तसं त्याला आता फारसं ऑटोमोबाईलला काही फ्युचर नाही फारसं. आणि त्या इलेक्ट्रिक कारकडे आपण जेव्हा वळू तेव्हा आणखीन सप्लाय चेनवर फार मोठा परिणाम होईल. त्यामुळे त्या लोकांनी पण तयार व्हावं, आत्ताच बिझनेस शिफ्ट करावे, असं माझं प्रामाणिक मत आहे. सर, अजून एक प्रश्न आहे. करोनाच्या काळात भारतातल्या जे हेल्थ केअर सेक्टरचं जे नुकसान आहे किंवा त्याची जी दुरावस्था झालेली आहे त्याबद्दल, तर व्हॉट इज द वे फॉरवर्ड, असा त्यांनी प्रश्न विचारला. नाही, त्यांनी आता ते एक आरोग्य मिशन काल काय अनाऊन्स केलं, त्याच्यावरून डिटेल अजून आलेले नाहीत. पण मला असं वाटतं की जी मध्ये त्यांनी इन्शुरन्स स्कीम आणली होती ना, आयुष्यमान भारत, त्याच्यामध्ये इन्शुरन्स हा ऍश्युरन्स आहे, त्याच्यामुळे फॅसिलिटी असतील असं नाही. इन्शुरन्स टेक्स केअर ऑफ मनी पार्ट ऑफ इट, म्हणजे जो आपण खर्च करतो क्रयशक्तीमध्ये ते मदत करतं, पण हॉस्पिटलची व्यवस्था ती उभी करत नाही. आयुष्यमान भारत त्यांनी आता एक्झिस्टिंग हॉस्पिटलला जोडलंय. आणि आता एक लक्षात आलं कोरोनाचं, मला वाटतं, आणि देशाच्या आरोग्य मंत्र्यांना नक्की आला असेल, तो माणूस फार हुशार आहे आरोग्यमंत्री, की सगळ्यात जास्त एक्सपोज झालो आपण आरोग्य व्यवस्थेमध्ये. मुंबई सारख्या शहरामध्ये 35 वर्षामध्ये एकही हॉस्पिटल नवीन उभं राहिलं नाही. तुम्ही भारतातली 1 लाख सिटीज काढा, एखाद दुसरं हॉस्पिटल त्या शहरांमध्ये उभं राहिलंय. जेही फार हाय क्लास हॉस्पिटल असतील ते सामान्यांकरता नाही. म्हणजे एक उद्योजक शहरात येतो तेव्हा 100 सामान्य माणसाच्या बरोबर घेऊन येतो. ते एका उद्योगाकरता हॉस्पिटल झालं असेल, 100 लोकांकरता झालेलं नाही. त्यामुळे त्याने सगळ्यात मोठी वाचा आता फोडली आहे. त्यामुळे आता मला असं वाटतं, या आता नवीन योजनेत काय आलंय, मी जे ऐकलं ते बनवतं तेव्हा ऐकलं, ते असं होतं की त्या सरकारी हॉस्पिटलचं नूतनीकरण आणि त्याच्यामधली क्षमता बिल्डिंग, कारण त्यांच्याकडे खूप जागा आहेत सरकारी हॉस्पिटलकडे, त्यांची आवार मोठी आहेत, ती हॉस्पिटल 2 स्टोरी 3 स्टोरीज आहेत, ती मल्टी स्टोरी होऊ शकतात, अशा एक काहीतरी योजनेवर विचार चालू होता. तपशील मला तुम्हाला सगळ्यांना नक्की कळवेल. पण आरोग्य सेवा आपली सगळ्यात जास्त एक्सपोज झाली आहे. आपण डॉक्टर लोकांना मारहाण करतो, आणि हे कशामुळे होतं माहितीये का, की मुळात चंचू आपलं हे असं नरसाळ तसं आहे ना, फनेल आहे, की एवढी लोक आहेत आणि सोयी अगदी तुटपुंज आहेत. त्यामुळे माणसं ताकदीवर उतरतात, ओळखीवर उतरतात, ताकदीवर उतरतात, कारण त्या व्यवस्था नाहीत. त्यामुळे ते विस्तृत करण्याचं फार मोठं झालं. मी तर असं म्हणेन की इंडस्ट्रीमध्ये जे आता काम करतात त्यांनी सरकारकडे जावं, सरकारला म्हणजे आता पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप सरकारी हॉस्पिटल करता आणायची गरज आहे. हे सरकार आणेल असं मला वाटतं या नवीन स्कीम मध्ये, जी काल पंतप्रधानांनी अनाऊन्स केली. पण पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप ही हॉस्पिटलमध्ये आली पाहिजे. आज देशामध्ये म्हणजे मध्ये एक फार डेंजरस अनालिसिस आलं होतं, मी ते त्याचे सांगून तुम्हाला घाबरवत नाही, पण जेवढी देवळं आहेत त्याच्यात 2% पण हॉस्पिटल नाही, तो एवढी प्रार्थना स्थळ आहे त्याच्या. त्यामुळे ते विदारक दृश्य आपल्या पुढे आता करोनाने आपल्याला त्याचा तो धडा दिलाय. पण आपल्याला प्रेशर सगळ्यांना टाकायला लागेल, हे नक्कीच आहे. सर, अजून एक प्रश्न होता बँकिंग सेक्टर संदर्भात. इज द बँकिंग सेक्टर गोइंग टू सफर ड्यू टू एनपीए गोइंग फ्रॉम 10% to 50%? बँकिंग सेक्टर इज गोइंग टू सफर. भारताने क्रेडिट पॉलिसी, बँकिंग पॉलिसी बदलायची गरज आहे. या जुन्या गोष्टी, जुने नियम हे पाळण्याची गरज नाही. कुठल्या तरी युरोपियन युनियनने कधीतरी ठरवून तिथल्या देशांकरता, कारण 18 पगड देश एकत्र आले होते म्हणून 3.5% इन्फ्लेशन जाऊ नये, इतकं क्रेडिट देऊ नये ठरवलं. हे नाव आपण पाळायची गरजच नाही. आपल्याला आपलं बँकिंग सेक्टर आपल्या देशाच्या गरजेप्रमाणे विकसित केलं पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे. म्हणजे आपण असं नाही करू शकत ना की आपला डिमांड फॅक्टर वेगळा, लोकांची गरज वेगळी आणि रूल परदेशी बँकांचे, असं कसं चालेल? असं चालणारच नाही.
त्यामुळे त्याच्यामध्ये फार मोठी रिफॉर्म व्हायची गरज आहे. आणि आपली इकॉनॉमी अजूनही मार्केट ड्रिव्हन नाहीये, ती बँक ड्रिव्हन आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे बँका मजबूत कराव्या लागतील. हे एनपीए वाढतात याची कारण बँकांची मिसमॅनेजमेंट हा एक भाग झाला. त्याच्या ऑलरेडी खूप प्रकरणं बाहेर आली, त्यातनं काही लोक जेलमध्ये जातील, सडतील आयुष्यभर. पण दुसरा त्यातला जो भाग, त्यामुळे त्याला जास्त महत्व दिले मागे पडतो, तो आपल्या देशातल्या बँकांची अवस्था, त्याला असणारी क्रेडिट पॉलिसी, त्याला देणारा पैसे पतपुरवठा, सरकार त्यांच्या असलेले त्यांच्यावरचे रिस्ट्रिक्शन, या सगळ्याकडे पण काळजी घ्यायची गरज आहे. कसं असतं, आपल्या राजकारणाने अर्थकारणात जो प्रवेश केला सहकार क्षेत्रातून, सहकारी बँकातून, त्यांनी सहकारी बँकांची वाट लावली. ती कशामुळे झाली? कारण रूल नव्हते. मग आपण एकदम जागे झालो, आपण रूल आणायला सुरुवात केली. खूप एकावर एक स्ट्रिंजंट रूल लावले, कोणी फंक्शनच करू शकत नव्हतं. त्याच्यामध्ये इंडस्ट्री सफोकेट झाली. जी इंडस्ट्री इनोव्हेशनवर चालायला हवी होती ती आपण कंप्लायन्सवर चालवायला भाग पाडली टॅक्सेशनमुळे. आता एक एक त्या पकडी सुटतायत. आपण 60 वर्षात खूप काही प्रगती केली हे खरं आहे, पण आपण दरवेळेला ते तुंतुणा वाजवायची गरज नाही. आपण मूलभूत गोष्टी परदेशातनं आणून देशाला आवश्यक असणाऱ्या, देशाकरता महत्वाच्या असणाऱ्या आर्थिक गोष्टींची रचना केली नाही. बँकिंग सेक्टर त्यातलं एक आहे, त्याच्याकडे आपण फार दुर्लक्ष केलं. त्यामुळे बँकिंग सेक्टरला आत्ता सरकार ते काहीतरी त्याची योजना, आता ते कालच्या भाषणात पण म्हणाले, मला वाटतं का मधल्या एका याच्यात अनाउन्समेंट केली होती की ते संबंधित त्याच्याकरता पैसा ओतण्याची एक मोठी व्यवस्था ते उभी करतायत, असं मी ऐकलं. मला खरं खोटं माहित नाही, पण मला असं लक्षात आलंय की फार रूल्स, फार रेग्युलेशन, फार आंतरराष्ट्रीय दंडक याच्यामध्ये आपण अडकून पडतोय अर्थकारणाच्या बाबतीत, जे आपण थांबवलं पाहिजे. सर, बँकिंगच्या अनुषंगानेच अजून 1-2 प्रश्न लोकांनी विचारलेत. मला वाटतं ते लोकांना जास्त जिव्हाळ्याचे आहे. बोला. एफडी संदर्भात किंवा एकूणच बँकांचे जर इंटरेस्ट रेट कमी होत आहेत, त्या हिशोबाने बँकांवर किती विश्वास, त्याची विश्वासार्हता आणि काही ऑप्शन्स त्याच्याबद्दल? नाही, एफडीचे रेट तर कमी होणार. जगात कुठेही एफडीचे रेट 1.5 ते 2.5% वर नाहीत, हे लक्षात ठेवा. अर्थात जगात कर्जाचे रेट पण 4, 3.5-4% वर कुठेही नाहीत. अर्थक्रांतीमध्ये आम्ही जे प्रपोजल दिलं होतं ना, की तुम्ही टॅक्सेशन रद्द करा, ट्रान्झॅक्शन टॅक्स आणा, त्याच्यामुळे भरपूर पैसा येईल. त्याच्यावर सरकारने अजून काही फार विचार केलाय. नोटाबंदी करून त्यांनी त्यातला फक्त 1/5 भाग फक्त घेतला. हरकत नाही, आपल्याकडे पेशन्स आहे. पण मला असं वाटतं की आता नवीन अर्थ धोरण, असा शैक्षणिक धोरणासारखा विषय आला पाहिजे. आणि एफडीच्यावर तुम्ही अवलंबून जास्त राहू नका, विशेषतः जे वयस्कर माणसं आहेत. म्हणजे एफडीचे रेट दिवसेंदिवस कमी होत जाणार. गेल्या 10 वर्षात एफडीचे रेट किमान 2.5 ते 3% खाली आलेले आहेत आणि ते आणखीन खाली येणार. आता बँकांची विश्वासार्हता हा वेगळा विषय आहे, पण नॅशनलाइज बँकांमध्ये काही विश्वासार्हतेचा प्रश्न येणार नाही, पण त्यांची एफडीचे रेट कमी असतील. मुळात काय असतं की आपलं रिटायरमेंट प्लॅनिंग आपण एफडीवर केल्यामुळे आणि अचानक तो आधार हल्ल्यामुळे हा प्रॉब्लेम तयार झालेला आहे. आपल्याला वेगळा विचार करायला लागेल. गुंतवणुकीतनं पैसा, गुंतवणुकीतनं येणारं ठराविक उत्पन्न, याच्यावर आपला देश याच्या पुढे चालणार नाही. कारण बँकेचं 50% एनपीए जात असेल तर मला वाटत नाही की कोणी हे सस्टेन करू शकेल. सर, मला वाटतं आपण बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आणि लोकांच्या मनात तर खूप प्रश्न आहेत. पण असू द्या, मला काही रात्रीचा प्रॉब्लेम नाही. तुमचे वेळ बघा. मी इथे वाचू का प्रश्न कोणाचे काय आहेत ते? तरी चालेल, म्हणजे तुम्ही थेट घेऊ शकत असाल तरी चालू शकतो. हॅलो, बोला. हा, मी सुरेंद्र दिघे बोलतोय. बोलू का मी? हा, बोला. हा, मला विचारायचं आहे की आता कॉर्पोरेट जगत कंपन्या शिक्षणामध्ये प्रवेश करतायत, एज्युकेशन सेक्टरमध्ये, आणि ते बेसिक एज्युकेशन म्हणजे की प्रायमरी, प्री प्रायमरी स्कूल पासून पण ते एंट्री करतायत. त्याचा परिणाम आपल्याकडे ज्या जुन्या संस्था आहेत की त्या एका तत्वाने आणि निष्ठेने स्थापन झालेल्या आहेत आणि कार्यरत करतायत, त्यांच्या कार्यावर काही परिणाम होणार आहे का? किंवा त्यांना आता आपला बदल काय करावा लागेल ह्या जुन्या शैक्षणिक संस्थांना, याबद्दल आपण काही सांगू शकाल का? मुळात ना, आता हे जे इन्व्हेस्टमेंट करायचं आलंय हे शैक्षणिक धोरणाच्या अनाउन्समेंट नंतर जास्त सुरू झालंय. शैक्षणिक धोरणामध्ये ऍप्लिकेशन बेस्ड शिक्षण असल्यामुळे काय झालंय, मी जे शिकतो आणि मला जे उपजीविकेला साधन लागतं त्याच्यामध्ये तफावत पडत गेली. मी शिक्षण संस्थांच्या मूल्यांकडे नंतर येतो, कारण तो वैयक्तिक भाग आहे. मी आधी संस्था म्हणून किंवा पॉलिसी म्हणून बोलतो थोडं. तर मला जे शिकतो मी आणि मला ज्याच्याकरता नोकरी मिळते, या 2 वेगळ्या गोष्टी होत गेल्या. ती गॅप इतकी वाढत गेली की जे मी शिकतो ते मला नोकरी करता मिळतच नाही, काही उपयोगाचंच नसतं. तर नोकरीत जे मी करतो ते मी कुठे शिकलेलं नसतो, इथपर्यंत ती गॅप वाढत गेली. म्हणून शैक्षणिक धोरण ऍप्लिकेशन बेस केलं आणि ऍप्लिकेशन बेस केल्यानंतर लक्षात असं आलं की इन्फ्रास्ट्रक्चरल खूप इन्व्हेस्टमेंट लागेल.
कारण कोण आता शिक्षण संस्थांकडे जेमतेम फी मधनं चाललेली किंवा अनुदानावर चाललेल्या शाळा, या जेमतेम त्या शाळा, मी फक्त अर्थकारणाबद्दल बोलतोय, मूल्यांकडे मी येतो, तर त्या तिथून चालल्यामुळे काय झालं की त्या हळूहळू त्यांची सगळी अधोगती होत गेली, त्यांच्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इश्यू होत गेले. म्हणून प्रायव्हेटायझेशन आलं, कंपन्या आल्या तर ते चांगलं होईल, कारण इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहील. आता कोणी जर मी म्हटलं ट्रक तो एफडीआयचा जो फुकट येत नाही, तो काहीतरी तुमच्यावर दबाव आणतो, ते मगाशी मी तुम्हाला, तसं कोणी गुण बघतील. त्यामुळे फक्त शिक्षण संस्था मूल्यावर चालल्या आहेत, त्यांनी स्वतःहून आपली मूल्य चौकट फिक्स ठेवून त्यांना अप्रोच जरूर करावं कंपन्यांना. त्यांना जर सरकारने इन्सेंटिव्ह देत असतील इन्फ्रास्ट्रक्चर करता टॅक्सेशन मध्ये, तर त्यांनी जरूर कंपन्या येतील. पण ते मूल्य, शिक्षण संस्था जोपर्यंत मूल्य आणि शिक्षणाचं इन्फ्रास्ट्रक्चर याच्यामधला समन्वय आपल्याला साधायला लागेल त्यांच्याशी. सरकारच्या पॉलिसीत ते असू शकत नाही, याचं कारण आहे मूल्याची डेफिनेशन पॉलिसीत नाही करतायत, आणि त्या डेफिनेशनला, पुस्तकी डेफिनेशनला काही अर्थ नसतो, त्याला टँजिबल मेजर काही नाही. ते शिक्षण संस्थांनी करावं. एक समजा ठाण्यातली मोठी शिक्षण संस्था आहे, कुठली XYZ घ्या, ते जर उद्या कुठल्या अमुक एखाद्या कंपनीने ते संस्थेची जबाबदारी घ्यायचं म्हटलं, तर त्या कंपनीच्या सीईओला शिक्षण सम्राट होण्यापेक्षा शिक्षण सम्राट तुम्ही राहा, चौकट तुम्ही, आणि त्याच्या रिटर्नचं म्हणजे ते समन्वयाने सोडवायची गोष्ट आहे. आणि ती शिक्षण संस्थेच्या लेवलवर होईल, ती मीडियातनं होणार नाही, ती वर्तमानपत्रातनं होणार नाही, कारण त्यांचा काही संबंध नाही या विषयांशी कॉमेंट करण्यापलीकडे. हो, धन्यवाद. अजित खरे, तुम्हाला काही प्रश्न विचारायचा होता, तुम्ही हात वर केला होता. गुगल फेसबुक याचा हाच प्रश्न आहे ना? ऑडिएबल नाही आहात तुम्ही, बाहेर खूप डिस्टर्बन्स येतोय. ऑडिबल नाहीये. तो टाईप केलाय तो आहे का? तो घेतो मी. हा, टाका टाका, तोपर्यंत त्याचं उत्तर देतो. वाय हॅज गुगल अँड इन्व्हेस्टेड इन रिलायन्स हॅज इन्व्हेस्टमेंट received by other groups like Adani. There are 76 companies which are receiving investment from Google and Facebook in India. काय असतं, मोठे डील असतात ना, ते अनाऊन्स होतात, कारण त्याचा शेअर मार्केट संबंध असतो, लक्षात ठेवा, कारण त्याच्यावर काही लाख लोकांचे भागधारकांचं उत्पन्न असतं. पण गुगल, फेसबुक हे अत्यंत छोट्या छोट्या वेगवेगळ्या इनोव्हेटिव्ह कंपन्यांशी पण डील करतायत. खूप कंपन्या आहेत, महिंद्रा टेक तर फार पुढे त्याच्यामध्ये. त्यामुळे ते अनाउन्समेंटवर जाऊ नका तुम्ही. फेसबुक किंवा गुगलचे जे त्यांचे जे पेजेस असतात त्याच्यावर जाऊन बघा, त्यात तुम्हाला कळेल कुठल्या कुठल्या कंपन्यांशी बोलतायत ते. झाल्यावर सांगतील एवढंच आहे, आधी कोणीच सांगणार नाही, डिक्लेअर करणार नाही. दुसरा काय प्रश्न आहे सर? एक सायबर सिक्युरिटीवर प्रश्न होता. व्हॉट अबाउट द सायबर सिक्युरिटी इन टेक्नॉलॉजी अडॉप्टेशन? सायबर सिक्युरिटी इज अ बिग चॅलेंज. आता गेल्या 6 महिन्यापूर्वी आपण जो कायदा सायबर सिक्युरिटीचा 2008चा होता रिवाईज केला. म्हणजे आपली सायबर सिक्युरिटी 2021ची चालली आहे आणि आपले कायदे 2008चे होते. आता या सरकारने गेल्या 6 महिन्यापूर्वी रिवाईज केला. त्याच्यामध्ये अनेक अँगल येत आहेत. आता असं लागलं की सायबर सिक्युरिटीला जोडणारी ही सुरक्षा व्यवस्था आहे, पोलीस असतील, कोणी असतील, ती इतक्या ठिकाणी फ्रॅगमेंटेड आहे, ती इतकी स्प्रेड थिन आहे की त्यांना सायबर करता टेक्नॉलॉजी काय द्यायची याचा त्याच्यावर चर्चा सुरू आहे. कारण मुळात त्यांचा प्रश्न काय, त्यांना पोलीस किती ठिकाणी वापरले जातात बघा ना तुम्ही. म्हणजे दंगलीपासून, राजकीय पुढाऱ्यांच्या सुरक्षेपासून, ट्रॅफिक पासून, आणखीन कुठल्या तरी येणाऱ्या आपत्तीपासून, पुरामधून आणखीन कुठले काही अपघात झाले त्यातनं, आणि शिवाय या सगळ्या गोष्टीतून सायबर सिक्युरिटीला पोलीस शिल्लक, म्हणजे सुरक्षा बल, मी पोलिसाचं पोलीस म्हणत नाही, सुरक्षा बलाची जी माणसं लागतील तो एक्झिक्यूट करायला कायदा. त्यामुळे त्या कायद्यावर आता खूप वाहपत चालू आहे, पण आपण खूप मागे आहोत सायबर सिक्युरिटीमध्ये. आता आपण काही इनोव्हेट करत नाही म्हणून आपल्याला धोका नाही आहे, पण पर्सनल अकाउंटला धोके होऊ शकतात. डिजिटल इकॉनॉमीमध्ये आपल्याकडे सायबर सिक्युरिटी अपुरी आहे, त्यात काही शंका नाही. होता सोने खरेदीबाबत, त्या बऱ्याच सोने खरेदी वगैरे बऱ्याच गोष्टी इन्कम टॅक्सच्या याच्यामध्ये येतात, तर त्याच्यामध्ये गुंतवणूक करावी का सोनं चांदी? थोडं थांबा, हे अमेरिका चीनचं काय होतं असं मला वाटतं. म्हणजे मी काही कोणत्यातल्या सोन्यातला आंतरराष्ट्रीय सल्लागार नाही, पण युद्धाशी फार संबंध असतो, लक्षात ठेवा, संघर्षाशी.
माझ्या घातसूत्रावर एक चॅप्टर आहे, तुम्ही वाचा, घातसूत्र वाचलं असेल तर. त्याचा डायरेक्ट संबंध असतो, कारण हे मौल्यवान धातू आणि संघर्ष याचा फार डायरेक्ट संबंध आहे. आता या युद्धाचं काय होतं बघा, त्यामुळे आत्ता लगेच गुंतवणुकीची घाई करू नका, एक थोडं वाट बघा. मला वाटतं डिसेंबर पर्यंत तुम्ही कुठल्याही, आत्ता हे सगळे प्रतल पुन्हा बदलतील. जर चायना अमेरिकेचं वॉर सुरू झालं, आणि जी होण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे, कारण ती अमेरिकेच्या अध्यक्षांची गरज पण आहे एका अर्थाने, त्यांना परत निवडून असेल तर संघर्षातनं सत्ता असते. साऊथ चायना सी मध्ये कुठेतरी ट्रिगरिंग पॉईंट त्याचा शोधतायत, तो लडाख करायचा प्रयत्न चीनने केला. तो एक संघर्षाच्या एका टोकावर येऊन उभं राहिलं ते जग. त्याच्यातनं अनेक डायमेन्शन आणखी बदलतील, अनेक गोष्टी बदलतील. रोहित देशपांडे यांचा एक प्रश्न आहे, इकॉनॉमी हॅज बीन इन टू रिसेशन पोस्ट डिमॉनिटायझेशन, द गव्हर्नमेंट हॅज नॉट बीन इन पोझिशन टू ब्रिंग आउट द इकॉनॉमी आउट ऑफ रिसेशन. द रिझन कोटेड लॅक ऑफ डोमेन एक्सपर्ट. युअर कॉमेंट. Domain expert is who has quoted this reason, I don't know, Rohit ji, but they might be, there is a definitely domain expert crisis with the government, but I don't agree with the statement that economy has been into recession post demonetization. I do not agree, to be honest with you. Demonetization has exposed more things than hampered more things, that I can tell you very well. Demonetization मुळे डिजिटल इकॉनॉमी एवढा प्रवास करू शकली. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला मी साधं एक उदाहरण देतो, जे मी नीती आयोगात असताना पण एक प्रश्न विचारला होता. आपला एक फॉर्म होता एम्प्लॉयमेंटचा, जो सर्व्हे करायचा सरकार सेन्सस मध्ये. त्यात असा प्रश्न होता, तुम्ही नोकरी करता का, हो किंवा नाही. नाही म्हटलं तर अनएम्प्लॉयमेंट म्हणायचे. आता 9 कोटी जर टॉयलेट बांधले गेले असतील तर ते कोणी फ्रेंच लोकांनी येऊन बांधले का? 32 किलोमीटर पर डे रस्ता बांधला, हा कोणी बांधला? स्पॅनिश लोकांनी येऊन बांधला का? त्यामुळे रोजगाराचे मार्ग बदलले, ट्रॅडिशनल मार्ग राहिले नाही. त्याला रिसेशन म्हणता येत नाही. ते बदल झालं, उत्पन्नाच्या साधनात बदल झाला, आणि तो डेफिनेटली डिमॉनिटायझेशन नंतर झाला. आणि लक्षात ठेवा की इकॉनॉमी हा ओव्हरनाईट बदलायची कूस नाहीये. तसं ते 71 साली गरिबी हटाव घोषणा होती ना, त्याचं काय झालं मग? 50 वर्ष झाली त्याला. त्यामुळे असं काही बोलल्यामुळे हटत नसतं. आपल्या देशामधल्या ज्याचा जो इंट्रिगसी आहेत, ते इतक्या भीषण आहेत किंवा ते इतक्या गुंतलेले आहेत. 11,000 कायदे आपल्याला रद्द करायला लागलेत किंवा बदलायला लागलेत पार्लमेंटला गेल्या 5 वर्षात. ज्या कायद्यांमुळे सगळ्या गोष्टी ब्लॉक होत होत्या. ब्युरोक्रेसी हा एक मोठा अँगल आहे, या सगळ्या गोष्टीकडे मोठी चाळणी आहे. त्यामुळे ती रिसेशन मध्ये गेली नाही, पण सरकारने डोमेन एक्सपर्ट घेण्याची अत्यंत गरज आहे. कारण असं आहे की मी जसं म्हणायचो की अर्थमंत्री हा सोशल इकॉनॉमिस्ट पाहिजे, वकील नसावा. याचं कारण देअर इज नथिंग टू डिफेंड, एव्हरीथिंग इज टू क्रिएट. त्यांनी नवीन निर्माण, सर्जनशील असावा तो. त्यांनी नवीन शोधलं पाहिजे. तर अशा लोकांची गरज आहे. सरकार मदत घेत नाही असं नाही, पण प्रमाण कमी आहे नक्की आहे. पण पॉलिटिकल कंपल्शन असतं. 542 मतदारसंघ आहेत, त्यातले फार तर 70 मंत्री होतात. ते किती टक्के झाले निवडून आलेल्यांच्या खासदारांच्या? त्यामुळे हा प्रश्न, हा नेहमी डिलेमा असतो की अमेरिकन लोकशाही सारखं प्रेसिडेंटला इतके अधिकार नसल्यामुळे आपल्याकडे पटकन माणसं, अमेरिकेतला कुठल्याही प्रायव्हेट सेक्टरला माणूस परराष्ट्र मंत्री होऊ शकतो, सेक्रेटरी ऑफ स्टेट, सेक्रेटरी ऑफ डिफेन्स होतो डोमेन एक्सपर्ट मधला. ते भारतात होणार नाही, कारण 3 लेअर आहे, ब्युरोक्रेसीची एक लेअर आहे. आता आपण जॉईंट सेक्रेटरी लेवलला सरकारने 50-52 लोक घेतली आहेत. जॉईंट सेक्रेटरी हे सरकारच्या प्रशासनातलं एक सगळ्यात फनेल पॉईंट असतो. सिनियर सेक्रेटरी आणि खालच्या सगळ्या ऑफिस मधला तो पॉईंट असतो. तो IAS अधिकारी असायचा. तिथे आता डोमेन एक्सपर्ट घ्यायला सरकारने सुरुवात केली आहे. हळूहळू ते बदलेल सर, आशा ठेवा. आपल्याला बदलायला वेळ लागेल. आपल्या पिढीने ते बदलात मदत जास्त केली पाहिजे, कारण आपण स्वरांच्याकरता काही केलेलं नाही. तुमचं वय काय मला माहित नाही, पण मी आपलं एक जनरल सांगतोय. मी स्वतःला त्याबद्दल गिल्टी समजतो. आपण देशाकरता फार काही केलेलं नाही. तर आपण स्वतःहून पुढे येऊन ते सांगितलं पाहिजे, त्याकरता भांडलं पाहिजे, कारण आपला देश आहे. संपले वाटतं प्रश्न ना? हॅलो. हो, 1-2 जणांनी हात वर केले. बालचंद्रजी बोला, तुम्हाला काही प्रश्न आहे का? तुम्ही हात वर केला. हो, मला असं म्हणायचंय की सर, तुम्ही भारतातली इकॉनॉमी, आपली कन्व्हेन्शनल पद्धत, जगाची पद्धत, हे सगळं सांगितलं. तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये जगामध्ये ज्या काही प्रॉब्लेम आहेत, भारत चीन किंवा अमेरिका चीन युद्ध, व्हॉट एव्हर, म्हणजे त्यामुळे ही जी इकॉनॉमिक असुरक्षितता आहे कोरोनामुळे आलेली, म्हणजे जो सर्वसामान्य मध्यम वर्ग आहे त्याचं कसं झालंय, इन्कम कमी झालंय. एफडीच्या स्वरूपात असा किंवा कुठल्याही स्वरूपात असो, जे सुरक्षित इन्कम मध्यमवर्गीय बघतो.
आणि खर्च मात्र वाढत चाललेत, कारण सगळ्यांच्या किमती वाढत चाललेत. तर ह्याच्यामध्ये सुरक्षित म्हणजे भविष्य व मुलांचं शिक्षण म्हणा किंवा काय कोणाची पेन्शन व्हॉटेवर, म्हणजे हे मध्यमवर्गीयांनी काय पद्धतीने बघावं पुढची 1-2 वर्ष 3 वर्ष, म्हणजे जरी सुरक्षितता काहीच नसली किंवा असली तरी, की पूर्वी मला कसं बुवा पोस्टात ठेवलं किंवा एफडी केली की म्हातारा रिटायर होणारा सुरक्षित वाटायचं त्याला, तसं आजच्या घडीला काय करावं? नाही, मला असं वाटतं की सरकारच्या ज्या स्कीम आहेत ना, म्हणजे LIC असेल, सरकारची गुंतवणूक ज्यात हेवी आहे, पोस्ट आहे, सरकारने एक पोस्टाची आणखीन एक योजना आता आणली आहे, किंवा कुठले रोखे आणले, त्याच्यामध्ये हे करावं. याचं कारण आहे की त्याच्यात रिटर्न म्हणजे कसं आहे, गॅरंटी असली पाहिजे. कारण आता तुम्हाला कोणीही गॅरंटी देऊ शकत नाही, इतकं व्होलटाईल आहे. हो. ही मॅजिक स्टिक जर असती तर मी तुम्हाला आनंदाने सांगितली असती. ती खरोखर जगात कोणाकडे नाही. म्हणजे तुम्हाला असं वाटेल, मी आता अमेरिकेत गेली 6 महिने, इथली माणसं कन्फ्युज आहेत. कारण यांना लोकांना काय वाटतंय, वॉल स्ट्रीट वर जातोय दररोज, आता 28,000 वॉल स्ट्रीटचा इंडेक्स, पण कंपन्या खंक होत आहेत, टेक्नॉलॉजी कंपन्या. त्यामुळे त्यांना कळत नाही की हे कुठून बबल उठतायत. आणि हे याचं एक निदर्शक असं आहे की याचा अर्थ कोणाकडे त्याची एक मॅजिक बुलेट नाही. त्यामुळे भारतात म्हणाल तर सरकारशी संबंधित काय असेल त्यात करावं. LICच्या काही नवीन योजना, मी काय LICचं माझ्याकडे काम नाही, पण एक सांगतो, पोस्ट, LIC, कुठलेही जे सरकारचं ज्याच्यामध्ये हमी आहे अशा ठिकाणी आता एक पुढचे 6 महिने तरी गुंतवणूक करा, जर होल्ड करू शकत नसाल तर. पण त्याच्यानंतर आणखीन पिक्चर क्लिअर होईल. मला असं वाटतं हे जे 110 लाख कोटीचे इन्फ्रास्ट्रक्चरल 7,000 प्रोजेक्टचे जे आज पंतप्रधानांनी काल सांगितलं, त्याचे पण रोखण्याची शक्यता आहे असं मला वाटतं. कारण सरकार एवढा पैसा कुठून उभा करणार, 110 लाख कोटी काही जोक नाही. टॅक्स रेव्हेन्यू फक्त म्हणजे ते सरकारी असल्यामुळे ते पूर्ण सुरक्षित असेल, म्हणजे परताव्याच्या दृष्टीने बुडीत नाही जाणार कोणी. आम्ही घेतो ना, पळून गेलं असं होत नाही. बरोबर. डायरेक्टरने फसवलं, चेअरमन बँकेचं पळून गेला, असे उद्योग होत नाही. पांढरी घेऊन ये, पांढरी बाहेर. शिल्पा टेंबे त्यांनी एक हात वर केलाय, त्यांना काही प्रश्न आहे का? नमस्कार, मी आणि शिल्पा, म्हणजे माझं नाव महेश टेंबे. हॅलो, ऐकू येत आहे? हो, येत आहे. हा, आम्ही दोघंही ऐकतोय ह्या फोनवरनं. मगाशी आपण याचा उल्लेख केलात बँकिंग आणि ह्याच्यावरती, की बाहेरचे युरोपियन किंवा तेव्हाचे जे आपण नियम इकडे घेतले त्याच्यातल्या म्हणजे प्रश्नाचे पैलू 2 आहेत. की एनपीएच्या आपण तिकडनं कॉपी पेस्ट केल्यासारखं झालेलं आहे. जसं म्हणजे थोडंफार असं पण ऐकतो की डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर किंवा ह्याच्या ज्या लेवल्स आपण तिकडनं कॉपी करतो, मग अचानक मोठी वर्ग डायबेटिक झाला वगैरे, तसं एनपीए किंवा ह्या सगळे नियम आपण कॉपी पेस्ट केले, ते इंडियन याला कस्टमाइज करायला पाहिजे होते. आता त्यातलं एक अच्युत गोडबोलेंचं पुस्तक वाचताना काय की फिस्कल डेफिसिटला खूप महत्व दिलं जातं. मग आपण विषय असा येतो की एज्युकेशन आणि हेल्थ केअर ह्याच्यावरती ज्या प्रमाणात पैसा खर्च व्हायला पाहिजे होता जीडीपीच्या तुलनेत, कुठचंही सरकार येऊन दे त्यांनी तेवढा केला गेलेला नाही. प्रश्न असा आहे की आता न्यू एज्युकेशन पॉलिसी आणि आता परवा कालच पंतप्रधानांनी जाहीर केलेलं ह्याचं हेल्थ रिलेटेड किंवा डिजिटल कार्ड आणि त्याला इनफ प्रोव्हिजनिंग बद्दल काही क्लॅरिटी आहे का, किंवा त्याच्याबद्दल काही समजलेलं नाही. अनलेस वी प्रोव्हिजन फॉर दॅट, कारण या 2 सेक्टर्स मध्ये भारी प्रोव्हिजनची खरं तर गरज आहे. कोरोनामध्ये जास्त वास्तव समोर आलेलं आहे. बरोबर बोलताय. फिस्कल डेफिसिट मी मगाशी म्हटलं, तसं मगाशी मी आता चुकून इन्फ्लेशन म्हणलो. फिस्कल डेफिसिट 3.5% वगैरे असून हे कोणी सांगितलं? तुम्ही नोटा छापल्या पाहिजे, थोडीच चालेल. म्हणजे आपली जी नीड ऑफ द आवर आहे ती कुठल्याही इंटरनॅशनल रेग्युलेशन बसवण्याची काही गरज नाही आहे. आणि आतापर्यंत रिझर्व्ह बँकेच्या मांडणीमध्ये इंटरनॅशनल, म्हणजे मला हे मान्य आहे की आपण कुठून तरी मार्गदर्शक तत्व घेऊन चालतो, पण मला हे मान्य नाही की ती तत्व जर मला फायद्याची नसतील, जर माझं एज्युकेशन मध्ये फक्त 1% आणि 1.5% जीडीपीचे इन्व्हेस्टमेंट असेल, आरोग्यावर फक्त 1.5-2% खर्च होत असतील आणि फिस्कल डेफिसिट 3.5% जाऊ नये, हे मला बंधन पाळायची काय गरज आहे? मला वाटतं ते हळूहळू तुटेल सगळं. म्हणजे ते हळूहळू कमी होणार. त्याच्याकडे फार सरकार गंभीरपणे घेणार नाही आणि आपण ते पाळायची गरज आहे असं मला अजिबात नाही. 3.5% फिस्कल डेफिसिट कोणी सांगितलं हो?
नाही, मग आता हे नवीन पॉलिसी आली एज्युकेशनची किंवा आता हेल्थचं परवा सांगितलं, याच्यामध्ये प्रोव्हिजनिंगच्या बद्दल काही क्लॅरिटी एनईपी न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये सरकार प्रोव्हिजन करणार आहे. दिल्ली गव्हर्नमेंटनी बरेच ह्याच्यात सुधार आणले आणि असं आम्ही वाचतो की बऱ्याचशा शाळा त्यांनी ह्याच्यात आणल्या, म्हणजे कॉम्पिटिशन मध्ये की ऍट पार विथ, म्हणजे तिकडे खरा भेद सुरू होतो. म्हणजे एज्युकेशन तरी सेम असावं, युनिफॉर्म असावं. तशा लाईन्स वरती नॅशनल लेवलला काही प्रोव्हिजनिंग मध्ये वाढ एज्युकेशन पॉलिसीच्या अंडर वगैरे काही दिसते का? ही पॉलिसी आहे फक्त आणि मग तो विषय वेगळा आहे प्रोव्हिजनिंगचा असा? एज्युकेशन पॉलिसीमध्ये आहे ना ती पॉलिसी त्यात आहे, आणि त्याच्यामध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप पण आहे, म्हणजे वेगळ्या अर्थाने शिक्षण सम्राट अशा अर्थाने नाही. ऍप्लिकेशन बेस करायचं असेल तर काय शिकलं पाहिजे आणि ते कोण, ते शिकण्याची नंतरची हमी कोणाकडे आहे, म्हणजे त्याचं एक पॅकेज असा त्याचा विषय आहे बऱ्याच प्रमाणात. बरोबर. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मधनं येईल, काही सरकारकडनं येईल. आणि आरोग्याला मला वाटतं आता आपण खूप, म्हणजे आता तर लागेल कारण कोरोनामुळे ते समोर आणलंच आहे. पण काय असतं शेवटी असं आहे ना की आपण आतापर्यंत कुठे खर्च केला हे बघितलंच ना, आपल्या बेसिक जगण्याच्या नीडवर खूप पैसा खर्च झालाय. म्हणजे जगण्याच्या म्हणजे 2 घास लोकांच्या पोटात जाण्याच्या. कारण आपण मुळात जगाच्या, आपण 47 साली आपला जीडीपी, म्हणजे फार मागे इतिहासात जाऊन कोणाला दोष देत नाही, पण वी स्टार्टेड ॲट अ व्हेरी लो बॉटम लाईन ऍज अ कंट्री. म्हणजे पायाभूत सुविधापर्यंत यायला आपल्याला 70 वर्ष लागली. याच्यावरून तुम्ही विचार करा की मूलभूत जगण्याच्या सुविधा आपण, आणि त्यात परत अनेक लिकेजेस आहेत ते वेगळेच, करप्शन वगैरेचे किंवा मेंटॅलिटीचे किंवा पॉलिसी पॅरालिसिसचे. त्यामुळे आत्ता त्या प्रोव्हिजन होत आहेत, त्याच्याकरता पैसा कसा उभा करायचा, त्याच्याकरता फिस्कल डेफिसिटचे रूल नाकारायचे, त्याच्याकरता कर्ज घेण्याची लिमिट किती ठेवायचे, कुठल्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय संस्थांकडून पैसा उभा करायचा, या सगळ्यावर ते आता प्रेशर बिल्ड होणार बघा तुम्ही. त्यामुळे होईल, प्रोव्हिजन होईल. सर, मला वाटतं आपण एक शेवटचा 1 किंवा 2 प्रश्न घेऊया. आणि हो, चालेल. या टिप्पणीस त्यांना काही प्रश्न होता, त्यांनी हँड रेज केलाय. हॅलो. हॅलो. हा बोला मॅडम. हॅलो. हा बोला मॅडम. हा, माझा प्रश्न असं होतं की सरांनी मगाशी सांगितलं की जपान, अमेरिका अँड युरोप दे आर रेझिंग स्ट्रिक्चर्स अगेन्स्ट चायना. आणि माझं असं म्हणजे एक इनबिल्ट फिअर असं होतं की बिंग कॉर्नर्ड चायना, इफ इट कम्स टू अ वॉर लाईक सिच्युएशन, इफ इट ब्रिंग्स अ वॉर लाईक सिच्युएशन, त्याचा इम्पॅक्ट आपल्या देशावर, बिंग द क्लोजेस्ट नेबर, कितपत होऊ शकतं, आणि आर वी प्रिपेअर्ड और हाऊ मच वी कॅन प्रिपेअर अवरसेल्फ फॉर इट? चायना आपल्याशी वॉर, कसं आहे माहिती का, चायनाच्या वॉरची कारणं चायनाला सर्वसत्ताधीश होण्याची आहेत. त्यामुळे भारताला नमवून चायना सत्ताधीश होईल असं होणार नाही. चायनाचं वॉर म्हणजे अमेरिकेला नमवणं, हा त्याचा बेसिक अर्थ आहे. त्यामुळे चायना आपल्याशी वॉर करेल असं मला वाटत नाही. आपण फार चांगली पॉलिसी उभी केली आहे, 3 लाख सैन्य उभं करून ठेवलंय, ती रिस्ट्रेन आहे. त्याचा ट्रिगर साऊथ चायना सी मध्ये झाला तर चायना अमेरिका वॉर नक्की होणार. जे मगाशी म्हटलं ते ट्रम्पना पण फायदेशीर आहे, कारण त्यांच्याकडे निवडून येण्याकरता फिअर फॅक्टर क्रिएट करायचा असेल तर वॉर ही एकमेव शक्यता आहे, त्याच्यावर अमेरिका चालते त्यांना परत निवडून यायचं असेल तर. त्यामुळे ते ट्रिगर, आणि त्यांचे ते फक्त कसं असतं, डेन्मार्कचा राजपुत्राचा काहीतरी खून झाला म्हणून दुसरं महायुद्ध झालं, त्यामुळे ट्रिगर पॉईंट लागतो काहीतरी. डेन्मार्कचा काही संबंध नाही दुसऱ्या महायुद्धाशी, त्याच्या पलीकडे कधी आला नाही. त्यामुळे एक ट्रिगर पॉईंट तैवान किंवा व्हिएतनाम किंवा फिलिपिन्स किंवा यांची कुठली आगळीक असा होईल, त्यातनं त्या वॉरची ठिणगी पडेल. आता सप्लाय चेनवर आपण चायनाशी फार डिपेंडंट नाहीच आहोत, आपण ऑलरेडी कमी करत आणलेलं आहे. बरोबर. आत्मनिर्भर आपण योग्य वेळेला सुरू केल्यामुळे आपण लडखडणार नाही असं नाही. आपल्याला ते सप्लाय चेन उभी करायला वेळ लागेल, पण काय, वाघ्या म्हटलं तरी खातो, वाघवा म्हटलं तरी खातो, तर आपण वाघ्या म्हणूया, आपण उभं राहूया. बट लुक्स लाईक ही इज क्रिएटिंग, आय मीन चायना इज क्रिएटिंग अ डायव्हर्शन. त्यांनी नेपाळचं जिओल ह्याच्यात नकाशा आणि सगळ्या ह्याच्या हिशोबाने कुरघोड्या करायला लागले. सो आपलं अटेन्शन डायव्हर्ट करतोय, आणि ऍट द सेम टाइम आपलं हे वीक करायचं काय प्रश्न येतो का त्यांचं? म्हणजे चायनाची वॉर आपल्याला परवडणार नाही. आपल्याला देश बांधायचा आहे. आता हे जे उभं आहे, आता ऑक्टोबर ते मार्च तिकडे बर्फ पडतं, त्या 3000 किलोमीटर सीमेवर जे सैन्य उभं आहे त्यांच्या सप्लाय चेन करता आपले कितीतरी पैसे खर्च होणार आहे, यात अदरवाईज पूल बांधता आले असते किंवा शिक्षण करता आलं असतं किंवा हॉस्पिटल उभे करता आले असते. त्यामुळे आपल्याला त्या खर्चात गुंतवून ठेवेल, आपणही तो खर्च गुंतवून राहून किंवा कसं राहून तरी करूया.
पण आपण ते वॉर करू असं मला वाटत नाही. आपण त्या मधल्या गलीतून निघून जाणं म्हणतात तसं त्यानिमित्ताने आपला देश उभा करायचा प्रयत्न करू. पण चायना वॉर इनेव्हिटेबल आहे. ओके. मला तरी वाटतं साऊथ चायना. आणि जर ते आत्ता झालं नाही पुढच्या 2 महिन्यात तर मग ते कधी होणार नाही एवढं लवकर. Thank you very much, sir, for a very good session. Thank you very much. तर खूप छान. एवढ्या वेळ आपण बरीच अर्थकारणाच्या दृष्टीने बऱ्याच प्रश्नांना उत्तर दिलीत. अजून एक प्रश्न आलाय, तो लेखक दीपक करंजीकरांना आहे. तुमची मान्यता असेल तर मी तो विचारू इच्छितो. बोला ना, चॅटमध्ये बोला. आलाय, चॅटमध्ये झालाय. सर, घातसूत्रानंतर तुम्ही भारताबद्दल कधी लिहिणार आहात का? घातसूत्र भाग 2वर काम चालू आहे अजून एक 5-6 महिने. ते फक्त भारताबद्दल आहे आणि त्याचा टाइम पिरियड जरा लॉंग घ्यायचा आहे मला. रॉथशिल्ड ईस्ट इंडिया कंपनी 1600 साली कलकत्त्यात आली आणि 2022ला आपल्याला 75 वर्ष पूर्ण होतील. तर तो पिरियड मला तेवढा घ्यायचा आहे. म्हणजे मधल्या काळात, कारण त्यात अनेक घटना आहेत. 1857ला आपला जीडीपी जगाचे 24% होता आणि 90 वर्षांनी 1947ला जगाचे 0.02% होता. एवढी लूट जी झाली 90 वर्षात, अशा अनेक त्याची सूत्र येतील. त्यात घाताची सूत्र पण जास्त येतील आणि एकंदरीत देशाला झोपण्याची सूत्र जी इंग्रजांनी वाढली ती पण येतील. पण थोडा त्याचा अभ्यास लागेल. 6 महिने वर्ष लागू शकतं. आधी येतं इंग्लिश व्हर्जनवर काम चालू आहे, ते आधी देईल. पण मी चायनावर आत्ता एक या कोरोनाचं पुस्तक लिहून संपवतोय. ते एक 400 पानी पुस्तक होईल, फक्त चायनावर आहे. ते मात्र आले होईल प्रकाशित. थँक्यू सर. मंडळी, जवळजवळ गेले 2 तास, आता जवळ 12:30 वाजलेत आणि जवळजवळ 2.5 तास आपण सरांचे प्रश्न ऐकतोय, सरांचं व्याख्यान ऐकतोय आणि खूप चांगल्या पद्धतीनं अर्थकारणात होणारे बदल आपल्या सगळ्यांसाठी जे होत आहेत आणि कशा पद्धतीनं आपल्याला पुढे जायला पाहिजे यावर सरांनी खूप छान विवेचन केलेलं आहे. आपल्या सर्वांना ते भावलं असेल, आपल्यापर्यंत पोहोचलं असेल. मी अगदी सुरुवातीच्या त्यांच्या एका बिल्डिंगच्या स्लाइड पासून त्याने जी सुरुवात केली आणि त्यानंतर अर्थकारणाच्या संदर्भातले इकॉनॉमिक गेम प्लॅन पर्यंत हा जो सगळा प्रवास त्यांनी जो अत्यंत रोचक पद्धतीनं सध्याच्या काळाशी सुसंगत अशी उदाहरणं देऊन आपल्या समोर मांडलेलं आहे. आणि या सगळ्यातून आजचं आपलं जे टेक अवे जे असेल ते हेच असेल की भारतीय मातीशी जुळवून घेणारं अर्थकारण ही एक काळाची गरज आहे. आणि जे वसुधैव कुटुंबकम जे काही वर्षांपूर्वी आपल्या संस्कृतीत सांगितलं गेलं त्याचा साकल्यानं विचार होऊन आपल्याबरोबरच आपल्या समाजाचा आणि आपल्या देशाचा विकास कसा होईल हा एक दृष्टिकोन सरांनी खूप चांगल्या पद्धतीनं मांडलेला आहे. आणि या सगळं जग आर्थिकदृष्ट्या पडझडीच्या काळात असताना आपल्याला काय संधी आहेत त्याचा एक सकारात्मक दिशा सरांनी दिली असं म्हणता येईल. आणि त्या दिशेचा आपल्याला निश्चितपणे उपयोग होईल अशा सगळ्यांना अशी आशा व्यक्त करतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि सर, तुम्ही वेळात वेळ काढून आणि 2 वेगळ्या टाइम झोन मध्ये असताना सुद्धा आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आम्हाला नेहमीच सहकार्य देणारे जोशी एंटरप्राइजेस यांचाही धन्यवाद. आणि रविवार सकाळ असूनही सगळे जे उपस्थित लोक होते, श्रोतृवर्ग होता, त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद. सध्याच्या काळात तरी इंद्रधनुचे कार्यक्रम अशाच स्वरूपात चालू राहतील. गेल्या 2 कार्यक्रमांना आपण जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मनपूर्वक एकदा पुन्हा सर्वांचे धन्यवाद. आणि इथेच थांबतो. पुन्हा कधीतरी परत भेटूया. धन्यवाद. थँक्यू.